तुमच्या समोर जे नोटपॅड आहेत ते तुमच्या मनामध्ये जे येतं ते लिहिण्यासाठी आहेत. तुम्हाला सेशन कॉपी करायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला वाटलं की एखादी स्लाइड तुमच्यासाठी खरंच कामाची आणि ती तुम्ही आजच्या आज इम्प्लिमेंट करू शकता तर ती तुम्ही लगेच घेऊन घ्या. बाकी जर तुम्हाला ह्या सेशनची जर ही पीपीटी हवी असेल किंवा जर आमचा कॉन्टेंट तुम्हाला हवा असेल तर फक्त तुम्ही टीमला सांगा, ते तुम्हाला पाठवतात किंवा हे लोक ग्रुपवरती पण शेअर करू शकतात, कारण की असं काही सिक्रेट असं याच्यामध्ये काही नाही आहे. सेकंडली, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न येतील हे सगळं शिकवत असताना किंवा आतापर्यंत पण आले असतील, म्हणजे ह्याच्या अगोदर पण तुम्ही सगळे व्यापारामध्ये आहात, बिझनेसमध्ये आहात, तर बरेच प्रश्न तुमच्या माइंडमध्ये येतात. सो ते काही प्रश्न जर तुम्हाला आज डिस्कस करायचे असतील तर तुम्ही सगळे प्लीज ओपनली ते प्रश्न डिस्कस करा. त्यासाठी आपला क्वेश्चनचा राऊंड आहे. तर ज्यावेळी ते क्वेश्चन्स म्हणून स्लाइड येणार, ठीक आहे ना, त्या स्लाइडवरती तुमच्या मनामध्ये जेवढे प्रश्न आहेत तुम्ही सगळे विचारू शकता, कारण की दिस इज द डे. आणि बरेच लोक मला बोलतात की राम सर आम्ही तुमच्याबरोबर 1 to 1 करतो किंवा प्रायव्हेट मीटिंगमध्ये प्रश्न विचारतो. माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुमच्या प्रश्नामुळे कदाचित दुसऱ्या कोणाचं तरी भलं होऊ शकतं, त्यामुळे टीममध्ये विचारा. असं काही खूपच असं काहीतरी प्रायव्हेट असेल, म्हणजे प्रायव्हेट ठीक आहे ना, एक्सक्लुझिव्हली प्रायव्हेट, तर आपण 1 to 1 मध्ये सगळे गेल्यानंतर पण बसून बोलू शकतो, त्यालाही आम्हाला हरकत नाही आहे. पण बिझनेसचे जे चॅलेंजेस असतात किंवा माइंडसेटचा जो इश्यू असतो तो तुम्ही ह्या सगळ्यांच्या समोर मांडला तरी चालेल. बरं वाटेल, कारण की तेवढंच कॉन्टेंट आमचा डिलिव्हर होतो. कधी कधी ऑडियन्सच्या प्रश्नातून कॉन्टेंट क्रिएट होतो ऑटोमॅटिकली. बऱ्याच गोष्टी आम्ही प्लॅन करून कधीच डिलिव्हर करत नाही. ही पीपीटी मी नाही बनवते, टीम बनवते. आता जे स्लाइड येत जातील त्या मला फक्त बोलायचे. ही पीपीटी या लोकांनी रात्री 11 वाजता वगैरे काहीतरी बनवले, कारण की मी अचानक ह्या लोकांना सांगतो की जे लास्ट पीपीटी आहे ती मी नाही रन करणार, मला नवीन पीपीटी द्या. त्यामुळे माझी टीम जी आहे ना ती खूप फ्रस्ट्रेटेड असते माझ्याबरोबर, की अरे हा माणूस कधी काही चेंज करू शकतो, आणि त्यांना त्याची सवय लागली पाहिजे. का लागली पाहिजे सवय? माझ्या टीमला चेंज व्हायची सवय का लागली पाहिजे? कारण की मार्केटमध्ये रोज काहीतरी चेंज होतात. जर त्या लोकांना सिस्टमॅटिकली ठेवलं, मी एक सिस्टम बनवून त्या सिस्टममध्येच बांधून ठेवलं, तर मीच त्या लोकांना गाढव बनवतोय. त्या लोकांना चेंज ना दिसणार ना त्या चेंजला ते लोक ऍक्सेप्ट करणार. मग त्या लोकांना चेंज ऍक्सेप्ट करायची सवय आम्ही लावतो, प्रेशर टाकतो आम्ही, कारण की त्या लोकांना प्रेशर झेलता आला पाहिजे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीचं लॉजिक विचारू शकता, प्रत्येक गोष्टीचं आम्ही तुम्हाला लॉजिक सांगू शकतो. जे काय आम्ही इथे करतो प्रत्येक गोष्टीला काही ना काही लॉजिक आहे. कुठेतरी मी ते शिकलेलो आहे, बरेच लाखो रुपये टाकून ते शिकलेलं आहे, आणि ते आज इथे मी कुठेतरी एक गडिंग्लजच्या भाषेमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पीपीटी सगळी इंग्लिशमध्येच आहे, कारण की मराठीमध्ये पीपीटी बनवणं आमची स्किल्स आमचे कुठेतरी कमी पडतात, कारण की प्रत्येक बिझनेसच्या वर्डला मला मराठी ट्रान्सलेशन नाही देता येत. म्हणजे जर ट्रान्झिशन पिरियड हा एक वर्ड आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात खरंच नाही माहिती, आणि मी गुगल जरी केलं आणि तो शब्द जरी मी शिकलो तरी तो मला बोलता नाही येणार किंवा त्याला फिलिंग नसणार. त्यामुळे पीपीटी पूर्ण इंग्लिशमध्ये तेवढं मला प्लीज हे करा. पण एखादी पॉईंट जर नाही समजलं लगेच हात रेज करा आणि विचारा, मी लगेच तिथे एक्सप्लेन करतो. फेअर इनफ, आपण हे करूया, राईट? प्रेझेंटेशन आमच्यासाठी नाही, प्रेझेंटेशन तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून मॅक्सिमम बेनिफिट घ्यायचा. जो वेळ तुम्ही आज आम्हाला दिला ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट मिळावी ही माझी इच्छा आहे. सो आय एम अ फाउंडर ऑफ, नमस्कारम अगेन, आय एम अ फाउंडर ऑफ एलाइट गुरुकुल लिमिटेड. एलाइट गुरुकुल लिमिटेड एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एक स्टेप वरती. आता ह्याच्या पुढची जी आमची स्टेप आहे, नेक्स्ट स्टेप, दॅट इज पब्लिकली लिस्टेड कंपनी. म्हणजे टाटा, रिलायन्स, अदानी, JSW स्टील अशा ज्या कंपन्या असतात, तर आम्ही सेकंडला स्टेपला आहोत. पण मला सांगा, पब्लिक लिमिटेड कंपनी इनकॉर्पोरेट करणं आणि शेअर मार्केटला लिस्ट करणं हे खूप सोपी जर्नी आहे की खूप चॅलेंजिंग जर्नी आहे? कंपनी तर इनकॉर्पोरेट तुम्ही आज पण करू शकता, राईट? कंपनी तर रजिस्टर्ड कंपनी करायला किती वेळ लागते? 15 दिवस, महिनाभरामध्ये कंपनी रजिस्टर्ड होऊ शकते, पण ती कंपनी लिस्ट महिनाभरामध्ये कधीच नाही होऊ शकत. तिला जर्नी लागते, 20-25 वर्षाची जर्नी असते. तर एलिट गुरुकुल लिमिटेड मी 2018ला इस्टॅब्लिश केली. त्याच्या अगोदरचं माझं पूर्ण आयुष्य मी मुंबईमध्ये काढलेलं आहे. मी एक ऑफिस बॉय टू चार्टर्ड अकाउंटंटची जर्नी मी ट्रॅव्हल केली, कारण की माझे गुरु तेवढे स्ट्रॉंग होते. महताब सर म्हणून माझ्या केबिनमध्ये जर तुम्ही आलात तर त्यांचा फोटो आहे. त्यांची आठवण केल्याशिवाय असं सेशन चालूच होऊ शकत नाही, कारण की जे काही मी बोलतोय ते शब्द माझे आहेत, पण थॉट त्यांचे आहेत. त्यांनी घडवलंय म्हणून मी आज बोलतो. तर एक ऑफिस बॉयची ट्रेनिंग देत 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 त्यांनी मला 2014 पर्यंत मी CA झालो. 2014 to 2018 मी पूर्ण इंडिया ट्रॅव्हल केला आहे. ऑलमोस्ट मॅक्सिमम टाइम मी साऊथ इंडियामध्ये राहिलेलो आहे. आणि साऊथ इंडियामध्ये राहिल्यानंतर मला कळालं की लाईफ इज नॉट इन मेट्रो, लाईफ इज इन स्मॉल टाउन. छोट्या शहरांमध्ये जी लाईफ आपण डिझाईन करू शकतो, आपल्या टर्म्सवरती आपण डिझाईन करू शकतो. मग 2018ला मी ते डिसिजन घेतले आणि मी गावी आलो. मातीच्या घरामध्ये मी राहिलेलो आहे. वरचा फ्लोर आमचा जो आहे तो ऑपरेशनल फ्लोर आहे. ऑपरेशनल फ्लोरचा असा जसं ही वॉल आहे तशी ऑपरेशनल फ्लोरमध्ये ही वाली वॉल आहे. तिथे 2018चा फोटो आहे आणि इकडे 2025चा फोटो आहे. हे 6 वर्ष मला लागले टीम बांधायला. मी 6 वर्ष बिझनेस नाही केला.
2018 ते 2025 गडिंग्लजमध्ये, आजरा गडिंग्लजमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय, मी 6 वर्ष काय केले, ही टीम बांधली. आज माझी 80 लोकांची टीम आहे. बाय एंड ऑफ द इयर आम्ही 150 लोक होणार आहोत. 150 लोकांची सिटिंग आम्ही स्वतःच्या बिल्डिंगमध्ये आम्ही बसवायची आम्ही तिथे अरेंजमेंट करतोय. 1 महिन्यामध्ये ती फॅसिलिटी आम्ही लॉन्च करतोय. ओपनिंगला तुम्ही सगळ्यांनी यावं अशी इच्छा आहे. पावसाळा झाल्यानंतर दिवाळीमध्ये आम्ही प्लॅन करतोय, कारण की ओपनिंग जी होणार ती महताब सरांच्या हातात होणार आहे. त्यामुळे बिल्डिंग जरी रेडी झाली तरी आम्ही ओपनिंग नाही ठेवू शकत जोपर्यंत आमचे गुरु आमच्याकडे येत नाहीत. त्यांना आम्ही कुळदेवत म्हणतो. तर ती डेट आम्ही तुम्हाला अनाऊन्स करू. आपण काय सगळे गडिंग्लजचेच असल्यामुळे ते मॅनेज करून आपल्याला येता येईल. हसूरवाडी म्हणून एक गाव आहे आपल्या इकडे, संत गजानन महाराजच्या थोडं पुढे. तिथे आम्ही आता 3 एकर जागा घेतलेली आहे. मेन गुरुकुल तिथे होणार आहे, जो रेसिडेन्शियल गुरुकुल आहे. आणि 3 एकरला आम्ही सुरू करतोय. 150 एकरपर्यंत जाण्याची आमची इच्छा आहे. आणि 150 एकरपर्यंत जाण्यासाठी आम्ही पुढच्या 5 ते 6 वर्षाची एक जर्नी आम्ही प्लॅन केलेली आहे. हे सगळं रन करायला एक 1100 लोकांचा स्टाफ आम्ही बांधतोय. 2030 पर्यंत ही जी कंपनी लिस्टिंगला जाणार आहे, त्याच्या अगोदर आमच्याकडे काय काय असलं पाहिजे तुम्हाला सांगतोय मी. आमच्याकडे 150 एकरची जमीन असायला पाहिजेत. आमची जेवढे पण बिझनेस मॉडेल आहे, बिझनेस कन्सल्टन्सी, बिझनेस कोचिंग, झेन अल्फा. झेन म्हणजे जी मुलं आता 15 ते 25 वर्षाच्या वयोगटामध्ये आहेत, आणि झेन अल्फा म्हणजे जी 9 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही बिझनेस कोचिंग चालू करणार. म्हणजे तुमची पुढची पिढी, त्यांच्यासाठी आम्ही बिझनेस कोचिंग चालू करतोय. मग त्याचं एक ॲटमॉस्फिअर असायला पाहिजेत. मग त्या ॲटमॉस्फिअर क्रिएट करायला आम्ही तिथे पूर्ण ती इन्व्हेस्टमेंट करतोय. एलिट गुरुकुल इज अ बिझनेस लीडरशिप स्कूल. आम्ही बिझनेस करायला शिकवतो, आणि फक्त शिकवत नाही, तो करून दाखवतो. तो फक्त करून दाखवत नाही, तर ते करायला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या करतो. माझी जर्नी ऑलरेडी मी स्टार्ट केलेली आहे टुवर्ड्स लिस्टिंग. ठीक आहे ना. म्हणजे कंपनी मोठी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या आम्ही स्टार्ट केलेल्या आहेत, त्या आम्ही इम्प्लिमेंट करतोय. हे सगळं करत असताना मला कळालं की यार इथे बरेच लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहेत. बऱ्याच लोकांमध्ये पोटेन्शियल आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये पोटेन्शियल्स आहेत. होऊ शकतात तुम्ही पण एक मोठे बिझनेसमॅन होऊ शकता. तुमचा पण एक खूप मोठा बिझनेस बनू शकतो. फक्त तुम्हाला गायडन्स कदाचित नाहीये, किंवा पुश देणारा कोणतरी नाहीये, कोणतरी सांगणारा नाहीये. आणि तुम्हाला एकत्र येऊन काम करायचा जो स्किल असतो, तो स्किल तुमच्या लोकांमध्ये नाहीये की एकत्र येऊन करूया. आता पण आम्ही पूर्ण कोचिंग दिल्यानंतर तुम्ही विचार करणार की मी एकटा काय करू. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. हा थम आहे. म्हणजे हा पूर्ण बिझनेस प्रोग्रामचा, आजच्या बिझनेस प्रोग्रामचा एक थीम आहे की तुम्ही एकटे काहीच नाही करू शकत. तुम्हाला टीम बांधावीच लागेल. तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये. कारण की आज नाही उद्या आपल्याला मरायचंच आहे. कधी ना कधी आपण थांबणार आहोत. तुम्ही थांबल्या तुमचा बिझनेस पण जर थांबायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकट्याने सगळं करा. म्हणजे 30-35 वर्ष जर बिझनेसमध्ये घातलात आणि ज्या दिवशी तुमचा श्वास थांबणार आहे त्या दिवशी तुमचा बिझनेस ठप्प व्हावा अशी इच्छा असेल तरच तुम्ही एकट्याने करू शकता. जर तुमची अशी इच्छा आहे की मी गेल्यानंतर पण बिझनेस चालू राहावा, किंवा जे बेनिफिशियरी आहेत त्यांनी बिझनेस कंटिन्यू करावा, तर मग ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, लिगल स्ट्रक्चर असतो, बऱ्याच गोष्टी आहेत त्या बिझनेस कन्सल्टन्सीच्या पार्टमध्ये येतात. आम्ही कोचिंग चालू केली कारण की कन्सल्टन्सी देऊन फक्त फायदा नव्हता लोकांना. म्हणजे लोकांच्या कंपन्या बनवल्या पण त्यांना कंपन्या मॅनेज कशा करायच्या, चालवायच्या कशा हे सांगितलंच नाही. मग कुठेतरी आम्हालाच असं वाटलं की आपण काहीतरी चुकीचं करतोय. मग पहिला आम्ही तुम्हाला कोच करतोय, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कन्सल्ट करणार, त्याच्यानंतर आम्ही तुमच्याबरोबर बिल्ड करणार आहोत. कोचिंग करून सुरुवात होते, आपली रिलेशन बनते, कन्सल्टिंग करून आम्ही तुमच्या कंपन्या ठीक करून घेतो किंवा एका लाईनीमध्ये आणतो, आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जॉईंट व्हेंचर कसे करायचे, एकत्र काम कसं करायचं, मोठा विचार कसा करायचा, हे सगळे प्रोग्राम आहेत. बिझनेस 2.0 स्टार्टिंग आहे, त्याच्यानंतर बिझनेस 3.0 आहे, बिझनेस 4.0 आहे, बिझनेस 5.0 आहे. पण बिझनेस 3.0, 5.0 हे सगळे खूप ॲडव्हान्स प्रोग्राम आहेत. बेसिकवाला तर सगळ्यांनीच अटेंड करावा अशी माझी इच्छा आहे. तर क्लिअर आहे एवढं. म्हणजे का आम्ही हे सगळं करतोय, आम्ही कंपनी बनवतोय, आम्ही फक्त कन्सल्टंट नाही आहोत, फक्त टीचर नाही आहोत. तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्याच लाईनीमध्ये आम्ही पण पळतोय. फक्त कदाचित 4 पावलं तुम्ही पुढे असेल किंवा मी 4 पावलं पुढे असेल, पण जर्नी आपली सेम आहे. आणि जे चॅलेंजेस तुम्हाला येतात आहेत गडिंग्लजमध्ये, मी पण तेच सगळे फेस करते. पण मी माझी स्वप्न डिस्काउंट नाही केली, माझी स्वप्न मोठीच करत गेलेलो आहे, आणि आम्ही अचीव पण करतोय सगळ्या गोष्टी. ओके, सो विल स्टार्ट विथ द बिझनेस 2.0 प्रोग्राम. 2.0 म्हणजे बऱ्याच लोकांना हा वर्डच समजत नाही की 2.0 म्हणजे नक्की काय. तो 1.0 म्हणजे तुम्ही आता जो बिझनेस जशा प्रकारे करताय तो त्याला आम्ही 1.0 बोलतो. मग आता तुम्ही जो बिझनेस करताय त्याचे काहीतरी प्रॉब्लेम आहेत इथे, बरोबर ना. प्रत्येक बिझनेसमध्ये चॅलेंजेस आहेत की नाही. बिझनेसमध्ये चॅलेंज तुम्ही इथे आहेत, इथले जे चॅलेंज आहेत ना, तुम्ही मला काय सांगता ना, राम सर तुम्ही इथे या आणि हे चॅलेंजेस इथे सॉल्व्ह करून दाखवा. म्हणजे तुम्हाला एवढे वर्ष नाही जमलं ते मी कसं करू, मी काय जादूगर आहे का. मी सांगतो हे जे चॅलेंजेस आहेत ना ते इथे सॉल्व्ह नाही होणार आहेत, हे चॅलेंजेस इथे सॉल्व्ह होणार आहेत. मग तुमची जबाबदारी फक्त काय आहे, तुमच्या बिझनेसला तुम्हाला ह्या लेवलवरून ह्या लेवलला आणायचं आहे. तर ह्या लेवलला आल्यानंतर काय होणार आहे, ह्या लेवलला इथले जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह झालेत, पण ह्या लेवलला नवीन प्रॉब्लेम असतील की नाही.
ऑब्विसली. मग इथले जर चॅलेंजेस सॉल्व्ह करायचे असतील तर एक लेवल वरती, मग इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता त्या लेवलचे. मग आज मुकेश अंबानी जर आपण लीडर मानलं बिझनेसचा, किंवा अदानीतला लीडर मानलं, तर पैशांचा त्यांना प्रॉब्लेम आहे का? नाही, पैसे तर भरून आहेत, म्हणजे त्यांना प्रॉब्लेमच नाहीत का? आहेत. तुमच्यापेक्षा जास्त आहेत की तुमच्यापेक्षा कमी आहेत? जास्त आहेत. समजलं ना? वांद्रे सर म्हणाले की मी पहिला लेट उठायचो, मुकेश अंबानी 4:30-5 ला उठतो. त्याला काय गरज आहे? त्याला तुम्ही कुठे बघितलंय हॉलिडे वगैरे सेलिब्रेट करताना, कुठल्या तरी बीच वरती, कुठल्या तरी पब मध्ये डान्स करताना? मग फुल टाइम ते लोक बिझनेसमध्येच आहेत का? त्यांना आता काय अचीव्ह करायचंय ते कसे विचार करतात? टाटाचे जे फाउंडर होते ते कसे विचार करायचे? टाटा 157 इयर ओल्ड कंपनी आहे, 150+ 157 इयर ओल्ड कंपनी. कशी टिकली ती एवढ्या पिढ्या? आणि आज टाटा चालवणारे टाटाची लोकच नाही आहेत. भट सर म्हणून ज्यांनी टायटन बनवली, जे माझे मेंटॉर आहेत, त्यांचं नाव टाटा नाही आहे, जस्ट एन एम्प्लॉई ऑफ द कंपनी. पण त्यांच्या पूर्ण स्पीच मध्ये ते कधीच नाही बोलले आय एम द एम्प्लॉई ऑफ द कंपनी, कंपनी इज माइन. असे एम्प्लॉई कसे आपण बनवू शकतो जे हे बोलू शकतात की कंपनी माझी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कंपनी बनवण्याची. देअर आर टेक्निक्स. पण मी आता टाटाच्या स्टोरीज तुम्हाला सांगून काय करू, किंवा अदानी अंबानीच्या स्टोरीज मी सांगून तुम्हाला काय करू? त्यामुळे आपण इथल्या लेवलला जे बोलायचं ते पहिलं बोलूया, कारण की त्या सगळ्या स्टोरीज ज्या आहेत त्या सगळ्या ज्या आम्ही शिकतो त्या आम्हाला 4.0 मध्ये 5.0 मध्ये तुम्हाला सांगायचे आहेत. तोपर्यंत तुमच्याकडे कमीत कमी 100-150 लोकांचा तरी स्टाफ असायला पाहिजे, तर ते सगळं बोलून फायदा आहे की सोसायटीसाठी काम करूया, विमेन एम्पॉवरमेंट वरती काम करूया, आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन करूया. हे सगळं मी बोलू शकतो, पण जोपर्यंत तुम्ही त्यातून काही घेणार नाही, इम्प्लिमेंट करणार नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. मग मी तुमचे 1.0 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? नाही. मी तुम्हाला 2.0 ला घेऊन जाऊ शकतो, जो ऍडव्हान्स व्हर्जन आहे तुमच्या प्रेझेंट बिझनेसचा. मग 1.0 to 2.0 ची जर्नी करताना काय करावं लागतं? आयदर यू हॅव टू चेंज प्लेस. एक तर तुम्हाला जागा चेंज करायची असते. सर काय चेंज करायची असते? एक तर जागा चेंज करायची असते, कारण की त्या जागेतच तुम्ही आयुष्य काढलेलं आहे. ती जागा तुम्हाला एक तर चेंज करायची आहे. दुसरं पीपल. एक तर तुम्हाला काय चेंज करायचे आहेत? पीपल, लोक चेंज करायचे. जे तो आता जो बिझनेस तुम्ही रन करताय, तर तुम्ही सगळ्यात मोठे बॉटलनेक आहात तुमच्या बिझनेसचे. तुमचा बिझनेस किती मोठा होतो? जेवढा तुम्ही विचार करता तेवढा मोठा होतो. मग तुम्ही विचार केला मी 25 लाखाचा बिझनेस करणार वर्षाला, 25 लाखाचा झाला. तुम्ही विचार केला 50 लाखाचा, 50 लाखाचा. तुम्ही विचारला 5 करोडचा करणार, 5 करोडचा. तुम्ही 500 करोड पण बोलू शकला असता, आणि कदाचित 500 करोड झाले असते किंवा 350 करोड झाले असते, पण कमीत कमी 1-2 करोड होती तरी खेळला नसता. तुम्ही जेवढा विचार करता तेवढा बिझनेस मोठा होतो, कारण की जेवढा तुम्ही विचार करता तसे तुम्ही रिसोर्सेस आणता, तसं तुम्ही मार्केट आयडेंटिफाय करता, तसे तुम्ही प्रोडक्ट आयडेंटिफाय करता. मग 1.0 मध्ये एक तर तुम्हाला जागा चेंज करायची, 2.0 ला जायचं असेल तर प्लेस बोलतो आम्ही. एक तर लोक चेंज करायचे जी काम करतात ते तुमच्या बरोबर, पीपल, किंवा तुम्हाला प्रोडक्ट लाईन चेंज करायचे. तुम्ही मला जर बोलायला लागलात सर माझ्या बिझनेसचा 2.0 होऊच शकत नाही, माझा बिझनेस ऍडव्हान्स लेवलला जाऊ शकत नाही, आणि 2.0 एक वेळ होईल पण त्याचा 3.0 होऊ शकत नाही, मग मी ऍज अ कोच तुम्हाला काय सांगेन? सांगा, मी काय सांगेन? तुमचा बिझनेस ग्रो होऊच नाही शकत, तुम्ही मला कन्व्हिन्स करताय, मग मी काय सांगू तुम्हाला? चेंज द बिझनेस. जो ग्रो होऊ शकत नाही तो का करताय? शेतकऱ्यांना जर माहिती आहे की शुगर केन लावून त्यांचे आयुष्य बदलू शकत नाही, कारण की अजून कोणाचंच नाही बदललं, मग शेतकऱ्यांनी शुगर केन का लावायचा? कारण की बाबा लावत होता. मग हा का लावतोय? बाबाने तेच शिकवलं. अरे बाबा, पण तुझ्या आजूबाजूला बरेच शेतकरी आहेत ज्यांनी कोणी इलायची उगवली, कोणी कार्डमम उगवलं, कोणी अद्रक उगवलं, कोणी फुलं लावली, कोणी फळं लावली, कोणी भाज्या लावल्या, कोणी बांबू लावला, काहीतरी नाही. पण ते गॅरंटीड आहे का? धंद्यामध्ये गॅरंटी कशी देऊ धंद्याची? जॉब तरी गॅरंटीड आहेत का? आज गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर्ड आहे म्हणूया आपण असं. एकदा गव्हर्नमेंट जॉब मिळाला की लाईफ सेटल असं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे? आज नाही ना, चुकीचंच आहे, कारण की काहीच सेटल नाही आहे. उद्या तिथे पण काहीतरी करप्शनची वगैरे केस होऊ शकते, उद्या ह्याला जेलमध्ये टाकू शकतात. काहीच फिक्स काहीच नाहीये. आर्मीचा जॉब फिक्स आहे. अरे कसा फिक्स आहे? आज गोळी लागू शकते. आर्मीचा जॉब कुठे फिक्स आहे? नाही, पोलीसचा जॉब चांगला आहे, रोज नाक्यावरती उभा राहायचं आहे का? मग जॉब तर आपण ते सगळं सोडून आलोय की जॉब तर आपल्या लोकांकडून आता ना होणार आहे ना आपल्याला ते करायचंय. मग बिझनेस करायचा आहे. मग बिझनेस कोणता, कसा? मग त्याच्या सगळ्या इथे स्टोरीज आहेत पुढे पुढे, आपण त्याच्यावरती बोलूया.
पण बिझनेस 2.0 म्हणजे प्लीज आम्ही जे सोल्युशन क्रिएट करतोय, एक तर तुम्ही तुमच्या प्रेझेंट बिझनेसला लावा आणि त्याला लिफ्ट करा, आणि द सोल्युशन द प्रेझेंट बिझनेसमध्ये लागणार नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर ऑल्टरनेटिव्ह बिझनेस उभा करणं गरजेचं आहे. अदरवाईज मार्केट कोणासाठीही वाट बघत नाही. जंगलमध्ये नियम असतो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो फिट आहे तो सर्व्हाइव्ह करतो, जो फिट नाही आहे तो डिस्ट्रॉय होतो. क्लिअर आहे? एक तर तुम्हाला शिकार करायची आहे, नाही तर शिकार व्हायचं आहे. धंद्यामध्ये हेच होतं. ऑलराइट, नेक्स्ट. सो विल स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. तुम्हाला कुठेही प्रश्न असेल तर विचारा. बिझनेसची ग्रोथ आहे ना ती ऍक्सिडेंटल नसते. तुम्ही आता गेल्या काही 10 वर्षांमध्ये काही नवीन कंपन्या ऐकल्यात का हो, ज्याच्या अगोदर ऐकल्यात नव्हत्या? मेजॉरिटी लोक 10 वर्ष प्लस बिझनेसमध्ये आहेत. इथे काही नवीन कंपन्या ऐकल्यात तुमच्या इंडस्ट्रीमधल्या तरी ऐकल्या असतील. ओला नव्हती, उबर नव्हती, ओयो नव्हती, डीमार्ट नव्हतं. अशा हजारो कंपन्यांची नावं आहेत. आणि काही कंपन्या तर 2022 नंतर बनलेल्या आहेत आणि त्यांचा आज टर्नओव्हर 800 करोड, 1000 करोड, 1200 करोड झालेला आहे. आणि त्या मुलांचं एज जर तुम्ही बघितलं तर 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष असं एज आहे त्यांचं, ज्यांनी आज 1000 करोडचा बिझनेस बनवला. हा त्यांचं लक असेल. दे आर लकी. ते खूप शिकलेले असतील. नाही, कोणतेही मोठे बिझनेसमॅन जास्त शिकलेले नाही आहेत. त्यामुळे शिक्षणाचा आणि बिझनेसचा काहीही संबंध नाही आहे. नाही ते स्किलफुल असतील, त्यांना खूप कोडिंग वगैरे असं काय काय करतात. नाही, ज्याला कोडिंग येत नाही तो कोडर अपॉइंट करतो, हायर करतो, पार्टनरशिप घेतो, किंवा त्याची गर्लफ्रेंड असते कोडिंग करणारी. त्यांनी ते सगळं क्रॅक केलं जे ट्रेडिशनल बिझनेसने क्रॅक करू नाही शकले. मग बिझनेस कधीच ना ऍक्सिडेंटने कधीच ग्रो होत नाही, कधीच नाही होऊ शकत, कधीच नाही बनत. ऍक्सिडेंटल सक्सेस कोणालाच नाही भेटत बिझनेसमध्ये. ऍक्सिडेंटल फेलियर मिळू शकतो, तुमचा बिझनेस फेल होऊ शकतो, किंवा बाय डिफॉल्ट फेल होणार हे पण मी तुम्हाला सांगतो. सक्सेस पाहिजे असेल तर तुमच्याकडे काय असायला पाहिजे? खूप क्लिअर विजन असायला पाहिजे. सर माझ्याकडे टीम येत नाही, कारण की आजचा पुढचा प्रॉब्लेम तो आहे. तुमचा विजन तरी तुम्ही तुमच्या टीमला सांगितलंय का? त्यांना सांगायला तुमच्याकडे काय असलं पाहिजेत? विजन असला पाहिजेत ना, की आपण ह्या कंपनीला हिथून इथपर्यंत नेणार आहोत. बाळा तू आज इथे आहेस, ही कंपनी इथे नेणारी टीम जी तू असशील, फाउंडेशन टीम आहेस तू. जर तू माझ्याबरोबर चाललास तर तू पण इथून इथपर्यंत जाणार. बिझनेस एक झाड आहे, आपण या झाडाची सगळी वेल आहोत. वेल ऑटोमॅटिकली वरती नाही जाऊ शकत. झाड ग्रो झालं तर वेल त्याच्या पाठी मागे ग्रो होऊ शकते. म्हणजे माझी ग्रोथ आणि बिझनेसची ग्रोथ ह्या दोन वेगळ्या वेगळ्या ग्रोथ नाहीये. प्रत्येक एम्प्लॉयला स्वतःला ग्रो व्हायचंय, पण एम्प्लॉय कधी ग्रो होऊ शकतो? ज्यावेळी कंपनी ग्रो होऊ शकते. मग हे काम कोणाचं? एम्प्लॉईला कंपनीचा विजन समजावून सांगण्याचं काम कोणाचं? असा हा वाला योगा करायचा आज जरा प्लीज. हा योगा समजला का? ह्याचं काम म्हटलं तर त्यांचं काम, हा योगा पार्टनरचं काम. हा वाला योगा नाही करायचा, ह्याला आम्ही कोणी योगा बोलतो. हा वाला योगा करायचा आहे, हा सेल्फ वाला योगा आहे, स्वतः माझं काम. सर फॅमिली सपोर्ट देत नाही बिझनेसमध्ये, ही एक कंप्लेंट असते. फॅमिली म्हणजे कदाचित तुमची वाईफ असेल किंवा मुलं असतील. तुम्ही शेअर केलं त्यांच्याबरोबर, तुमचं विजन शेअर केलं की मला हे करायचं आहे स्ट्रॉंगली. हे जर नाही केलं तर मला काय, माझ्या अस्तित्वाचा काही युजच नाहीये. इफ दिस एक्झिस्ट देन आय एक्झिस्ट, इफ दिस डझंट एक्झिस्ट देन आय डोंट एक्झिस्ट. मग फॅमिली सपोर्ट करणार कशी? फॅमिलीची लेवल ऑफ मॅच्युरिटी आणि तुमची लेवल ऑफ मॅच्युरिटी सेम आहे का? नाही. बँक लोन देत नाही. बँकला विजन सांगितलं, किती बँकांमध्ये व्हिजिट केलात? किती बँकरला तुम्ही सांगितलं अच्छा बँक लोन देत नाहीये? मग इन्व्हेस्टरकडे गेलात, सर इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट नाही करत आहे. किती इन्व्हेस्टरला भेटलात? 100 इन्व्हेस्टर. 100 प्रेझेंटेशन तरी झाले पाहिजेत. आणि 100 प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला बँक लोन देत नाहीये, इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट देत नाहीये, फॅमिली सपोर्ट देत नाहीये, एम्प्लॉय तुम्हाला जॉईन करत नाहीये. मग तुमचा बिझनेस इन्व्हेस्टेबल आहे, इंटरेस्टिंग आहे की नाही आहे? आणि जर इंटरेस्टिंगच नसेल, जो इन्व्हेस्टेबलच नसेल, त्याच्यामध्ये बाहेरची लोक काय इन्व्हेस्ट करतील? मग आपण काय करायला पाहिजेत? आपली एज अ फाउंडर रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? आपला बिझनेस आपण असा बनवायला पाहिजे जिथे बँक लोन देऊ शकते, इन्व्हेस्टर
इन्व्हेस्ट करू शकतो, एम्प्लॉई राहू शकतात माझ्याकडे आणि फॅमिली माझी फुल 100% लेवलला जाऊन आम्हाला सपोर्ट करू शकते. असा बिझनेस बनवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ह्या जगामध्ये एकाच व्यक्तीची आहे आणि तो फक्त फाउंडर करू शकतो, दुसरा कोणीही करू शकत नाही. तुम्ही बाहेरून MBA आणा किंवा कोच आणा किंवा देव आणून बसवा, तो धंदा तुमच्यासाठी दुसरा कोणीही बोलू शकत नाही, बनवू शकत नाही. फाउंडर सगळ्या गोष्टींसाठी लोक ठेवू शकतो जॉबवरती, पण फाउंडर विजन लिहिण्यासाठी कोणालाच ठेवू शकत नाही. एकदा विजन क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला काय क्रिएट करावं लागतं. तुम्ही विचार करता विजन माझं आहे, काम पण मीच करतो, बस तिथेच फसलात तुम्ही. आतापर्यंत बिझनेस ग्रो नाही झाला त्याचं एकच रिझन, माझं विजन माझी ऍक्शन. तुमची ऍक्शन तुमचं विजन अचीव करू शकत नाही. आज मला गुरुकुलमध्ये 150 एम्प्लॉय ठेवायचे आहेत. 150 एम्प्लॉई ठेवल्यानंतर जर 10 तास आम्ही काम केलं तर एका दिवसामध्ये आम्ही किती तासाचं काम करू शकतो. प्रत्येक एम्प्लॉईने 10 तास काम केलं म्हणजे 12 तास ते आमच्याकडे असतात. 10 तास त्यांनी काम केलं आणि 150 एम्प्लॉई किती तासाचं काम आजच्या आज होऊ शकतं. 1500 1500 तासाचं काम मी एकटा करू शकतो. एकटा पॉसिबल आहे 1500 तासाचं काम. 10 तासामध्ये 1500 तासाचं काम कसं करू शकतो मी. इम्पॉसिबल आहे ना. मग जर मला एका दिवसामध्ये 1500 तासाचं काम करायचं असेल तर मग 150 एम्प्लॉई हायर करणं ऑप्शन आहे की मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी आहे, कारण की ह्या मार्केटमध्ये सगळ्यात फास्ट सर्व्हिस देणारी कंपनी मी म्हणायची. म्हणजे तुम्ही आज आम्हाला डॉक्युमेंट दिले, उद्या ते डॉक्युमेंटचं जे काही सोक्षमोक्ष लागायचं आहे, म्हणजे जीएसटी रिटर्न सबमिट व्हायचं आहे तर जीएसटी रिटर्न सबमिट झाले पाहिजेत, जीएसटी रजिस्ट्रेशन सबमिट करायचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, ITRची डॉक्युमेंट तुम्ही आज दिले उद्या ITR सबमिट झाला पाहिजे, आज ऑडिट दिलात उद्या ऑडिट संपलं पाहिजे. जर मला ही स्पीड अचीव करायची, कारण की आमच्या इंडस्ट्रीमध्ये स्पीड सगळ्यात घटिया लेवलला जी दिली जाते ती ह्या इंडस्ट्रीची स्पीड आहे. म्हणजे तुम्ही ह्या महिन्यामध्ये डॉक्युमेंट द्या, पुढच्या 2 महिन्यानंतर तुम्हाला आता पेपर रिटर्न भेटतील. मला स्पीडवरती गेम खेळायचा आहे, कारण की ह्या USP जे आपण बोलतो ना, युनिक सेलिंग पॉईंट मार्केटचा जो असेल तो माझा USP माझी स्पीड आहे. माझा स्टाफ जो आहे तो सकाळी 7 ला ऑफिसला येतो, रात्री 11 वाजेपर्यंत ते लोक काम करतात. म्हणजे जो 7 ला आलाय तो 11 वाजेपर्यंत करायची गरज नाहीये. ऑफिस ॲज अ ॲटमॉस्फिअर आमचं 7 to 11 ऑपरेटिव्ह असतं. आम्ही पूर्णच्या पूर्ण कंपनी व्हर्च्युअली घेऊन गेलोय. माझा एकही क्लायंट, आता मल्लिकार्जुन सर आमचे क्लायंट आहेत, माझ्या मते 1.5 वर्ष 2 वर्ष तरी आम्ही तुमच्याबरोबर सर्व्हिस देतोय, तुम्हाला पण सर तेवढेच देतोय. हे कधीच ऑफिसला आले नाहीत, गरजच नाहीये व्हर्च्युअल. आणि ह्यांच्याबरोबर मी कधी इंटरॅक्ट पण नाही करत. का? कारण की एक काय बनवलेली आहे खूप स्ट्रॉंग टीम, आणि त्या स्ट्रॉंग टीमला आम्ही एक स्ट्रॉंग सिस्टम डिझाईन करून देतोय. परफेक्ट टीम आणि परफेक्ट सिस्टम नाही आहे माझा. चुका माझ्या पण होतात, चुका माझ्या टीमच्या पण होतात, पण ऍटलीस्ट आम्ही त्या डायरेक्शन मध्ये आहोत जिथे आम्ही रोज आमच्या चुका कमी करतोय, रोज काहीतरी नवीन शिकतोय, रोज काहीतरी पुढे 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 घेऊन जातोय. आणि त्यासाठी तुम्हाला लागतं स्मार्ट सिस्टम जे एक्झिक्युशन करतं. म्हणजे आज आयडिया आली तर एक्झिक्यूट कधी करायची, आजची उद्यावरती गेली तर मग उद्या जी आयडिया येणार होती ना ती येणारच नाही, कारण की कालचीच आयडिया तुम्ही अजून एक्झिक्यूट केलेली नाहीये. अच्छा, उद्या एक आयडिया आली, परवा एक आयडिया आली, त्याच्यानंतर एक आयडिया आली, अशा 25 आयडिया जमा झाल्या. आता 25 मधली कोणती एक्झिक्यूट करणार. आणि म्हणून तुम्ही आतापर्यंत कोणतीच आयडिया धंद्यामध्ये आल्यानंतर असं तर होऊ शकत नाही की आयडिया नाही आल्या, इम्पॉसिबल आहे. देव जो आहे ना वरती, देव बिझनेसमध्ये सगळ्यांना घेऊन येत नाही ना. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर 1000 लोक असतील तर त्यातले हार्डली 10-20 लोक, 25-30 लोक, 50 लोक मॅक्सिमम धंद्यामध्ये असतील बिझनेसमध्ये. मग बाकीची लोक का नाही आहेत. देव सगळ्यांना ती ताकद देऊच नाही शकत. तुमच्या लोकांमध्ये ती ताकद आहे म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये आहात, आणि तो रोज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाळा हे कर, बाळा हे कर. त्याला तुम्ही इग्नोर करताय. तुम्ही देवाचं जे सांगणं, देव तुम्हाला सांगणार कुठून सांगा ना. आयडिया म्हणजे नक्की काय, देवाचा आवाज कुठून तरी, तो आवाज आपल्या कानामध्ये आपल्या माइंडमध्ये टाकणं त्याचं काम आहे. त्याला एनर्जी बोलू आपण, युनिव्हर्स बोलू, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, नास्तिक असाल तर. पण युनिव्हर्स तुम्हाला कॉल देते, डू दिस डू दिस डू दिस. आता मला कॉल आला, बिझनेस 2.0 कर, बिझनेस 2.0 कर, बिझनेस 2.0 सेमिनार कर, कस्टमर वाढतील, हे. आणि मी जर ऍक्शनच नाही घेतली तर माझी ग्रोथ होऊ शकते का. आणि माझी जर ग्रोथच नाही झाली तर मी दुसऱ्यांना सांगू शकतो का की ग्रोथ अशी करायची असते. इम्पॉसिबल आहे ना. त्यामुळे आयडिया, विजन, टीम, एक्झिक्युशन ह्या सगळ्या बिझनेसच्या काही कंपोनंट आहेत ज्याच्यावरती आम्ही काम करतो. 2-3 दिवसामध्ये देण्यासारखं नाहीये हे सगळे खूप डेप्थ आहे. याला डेप्थ लागते, याला काहीतरी एक
अंडरस्टँडिंग लागते. ठीक आहे, नेक्स्ट. हा जो प्रोग्राम आहे आमचा 11 दिवसाचा, 11 म्हणजे 11 दिवस सेशन असणार, लाईव्ह सेशन असणार, म्हणजे असे जसे आज आम्ही चालू केलेले आहेत ते. आता मॉर्निंगला असणार की इव्हनिंगला असणार, कधी सुरू करायचं ते बॅच बनल्यानंतर आम्ही बॅचमध्ये पोल टाकतो. मेजॉरिटी जे बोलते ते आम्ही एक्झिक्यूट करतो, कारण की प्रत्येकाला अगेन सेम पेजला आणणं पॉसिबल नाहीये. मग आम्ही ज्यांना सांगतो की ज्यांना ह्या महिन्यामध्ये पॉसिबल नाही त्यांनी पुढच्या महिन्याला, कारण की दर महिन्याला आम्ही बिझनेस 2.0 लॉन्च करतोय. लास्ट महिन्याचा तुम्ही बघितलात, दर महिन्याला आम्ही एक 2.0 लॉन्च करणार आहोत, राईट. मग हा जो थीम आहे, प्रोग्रामला काहीतरी एक थीम द्यावी लागते. मग ह्या 11 दिवसाची थीम आम्ही आता केलेली आहे सेल्स, टीम आणि प्रॉफिट. बिझनेस 2.0 लास्ट बॅच जी मी केली होती तिचा फक्त फोकस कशावरती होता, सेल्स वरती. म्हणजे ह्या लोकांना मी एकच प्रश्न विचारतो जे माझे लास्ट बॅचचे स्टुडंट आहेत, सेल्स ऑफ द डे, सेल्स ऑफ द डे, सेल्स ऑफ द डे, कितना बेचा आज. आणि असं 90 डेजची ती दिनचर्या बुक आहे. 90 डेजला त्यांना लिहायचं की मी आज सेल्स किती केला, आणि तो नंबर जो आहे तो वरती 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 गेला पाहिजे, इनफॅक्ट डबल झाला पाहिजे. 90 डेज म्हणजे 3 महिने, लास्ट महिन्याला एवढा सेल केला त्याच्यापेक्षा ह्या महिन्यामध्ये डबल करायचा आहे. आणि डबल जर करताना तुम्हाला काही चॅलेंज आले तर मी अवेलेबल आहे, मला तुम्ही डिस्टर्ब करा ना. एकतर मी तुम्हाला कन्व्हिन्स करणार की तुमचा बिझनेस डबल व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही मला कन्व्हिन्स करा की काही केलं तरी डबल होत नाहीये, मग मी ड्रॉप करायला सांगेन. पण सोल्युशन काढण्यासाठी माझ्याकडे डेटा असला पाहिजेत ना. माझ्याकडे डेटा जर आला नाही तुमच्या दिनचर्याचा तर मी करू काय. मग पूर्ण फोकस जो होता तो कशावरती होता, सेल्स. सेल्सला आम्ही टॉप लाईन बोलतो, टर्न ओव्हर, सेल्स, हे तुम्हाला माहिती आहे, बिझनेसमध्ये आहात तुम्ही. मग आता जो 1 महिन्याचा ह्यांचा फीडबॅक घेतला मी बॅच 1चा, की सेल्स डबल का नाही करत, रिझन काय माहिती आहे, तुम्ही गेस करा. तुम्ही सांगा ना, का तुम्ही तुमचा बिझनेस दर महिन्याला डबल का नाही होत आहे. एक रिझन, टीम नाहीये. टीम नाहीये किंवा म्हणतात मी बिझी आहे. सगळेच बिझी आहेत. कशामध्ये नाही बिझी आहोत, वेळच नाही हो. ऑर्डर येऊन पडलेत, इन्क्वायरी येऊन पडलेत. मला माहिती आहे मी या 10 लोकांना भेटलो तर माझा सेल्स वाढणार आहे. त्या 10 लोकांकडे जाण्याची ताकदच, वेळच नाहीये. मी बोललो मग टीम हायर करा. अहो सर, टीम हायर करायला पण इंटरव्ह्यू घ्यावे लागतील, लोक शोधावे लागतील, ते शोधायला पण. मग मी काय करायचं, तावीज बांधू तुम्हाला एक, आणि त्या तावीज बांधल्यानंतर बिझनेस डबल होईल. मग आम्ही सेकंड थीम ऍड केली की सेल्स तर आपण शिकवूच ह्या लोकांना, कारण की तो नेसेसिटी आहे. आपण टीम कशी बांधायची ते पण शिकवूया, थोडं डिटेलिंग मध्ये जाऊया. एकच सेशन घेतला होता लास्ट टाइम टीम बिल्डिंग वरती, ह्यावेळी आम्ही सेशन वाढवले टीम बिल्डिंगचे. आणि ह्या सेशन्स मध्ये असताना आम्ही तुम्हाला सांगणार टीम घ्यायची आणि इंटरव्ह्यू कसे घ्यायचे, हायर कसं करायचं, ते सगळं ह्या प्रोग्राम मध्ये असणार. सर टीम वाढवत का नाही, दुसरा अजून एक रिझन आहे जे तुम्ही बोलणार नाही, मी बोलतो तुमच्या बिहाफ वरती. सर ते हायर तर मी करेन, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना पगार पण द्यावा लागतो ना सर. माझे स्वतःचेच खाया प्यायचे वांदे, कसा कसा तर मी जगतोय, मग टीमला मी कसे पैसे देऊ सर. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये काय नाही आहे, प्रॉफिट नाही आहे. मग तुम्ही असा बिझनेस का करता ज्याच्यामध्ये प्रॉफिट नाही आहे. ना तर प्रॉफिट येऊ शकतो, मग सांगा ना कसा येणार. तुम्ही मला सेल्स वाढवला तर मग सेल्स वाढवा सर, पण ते वेळ नाहीये सेल्स, मग टीम वाढवा. अरे सर पण ते टीमला देण्यासाठी प्रॉफिट नाहीये, मग मी काय करू. हे 3 कसे समजला ना, एक हवेत उडवला की 2 खालती पडतात. हे तिन्ही तुम्हाला काय करावे लागणार, थोडा सेल्स वाढवावा लागणार, त्याच्यातून थोडा प्रॉफिट येणार, थोडी टीम वाढवावी लागणार. समजलं. जर टीम एम्प्लॉई येत नसेल तर इंटर्न तर येऊ शकतात. एखादा शिकणारा मुलगा तर घेऊ शकता तुम्ही, की बाळा तू माझ्याकडे ये, 3 महिने मी तुला शिकवतो, 2000-3000 काहीतरी देतो तुला, 3 महिने शिकल्यानंतर तुला जॉब देतो. 3 महिने तरी त्याला यूज करा. नाही सर तेवढे पण पैसे नाहीत, बाबा लोन घ्या. कारण की फाउंडरने रिस्क घ्यायची आहे ना, एम्प्लॉईने नाही रिस्क घ्यायची आहे ना. सर्वस्व पणाला लावा तरी पहिलं, तर काहीतरी त्यातून निघेल. तुम्ही अशी छोटी छोटी रिस्क घेऊन कुठे राहणार आहात. छोटा छोटा रिस्क लेगा तो बेनिफिट भी छोटा, आणि छोटा छोटा बेनिफिट मिळाल्यानंतर तुम्ही छोटेच राहणार आयुष्यभर. आणि नंतर मग कुठेतरी मोठं बनायची एक ऍस्पिरेशन जी आहे ती निघून जाणार, मनच मरून जाणार. तुम्ही ऍक्सेप्ट करणार की साला होतच नाही, टीम बनतच नाही. गडिंग्लज मध्येच मी तुमच्या नंतर आलोय, 80 लोकांची टीम घेऊन बसलेलो आहे. इयर एंडला येऊन विचारा मला, 150 लोक झालेले असणार. आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये, 5 वर्ष तर मी हायर साईडला सांगतोय, 1100 लोकांची ऑन बोर्डेड टीम आमच्याकडे असणार. आणि त्यातले मॅक्सिमम लोक आमच्या रेसिडेन्शियल फॅसिलिटीमध्ये असणार, आमच्याकडे राहणारे असणार.
हे इथेच मी तुमच्या नजरेसमोर करणार आहे. जर मी करू शकतो तर मला असं वाटतं कोणीही करू शकतं, कारण की आमच्याकडे काही जादू नाही आहे. हा, फक्त मी कमिटेड आहे. माझ्या टीमला, माझी टीम जेव्हा मला बघते तेव्हा त्यांना कदाचित एक कमिटेड माणूस दिसतो ज्याने आपलं सर्वस्व लावलंय ह्या कंपनीवरती, अँड देर इज नो रिझन वाय दिस कंपनी विल नॉट ग्रो. जर माझ्या टीमला जर हा कॉन्फिडन्स नसता की ही कंपनी ग्रो होऊ शकते की नाही, या कंपनीचा विजन राईट आहे की नाही, मग ते लोक मला जॉईनच नाही करणार. मी काही काजूची फॅक्टरी नाही आहे की काजू सोला आणि एवढे एवढे काजू विकतो आणि पैसे कमवतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. तुम्ही सगळे ग्रो झालात तरच आम्ही ग्रो होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला समजते तुमच्या ग्रोथवरती माझी ग्रोथ डायरेक्टली डिपेंडेंट आहे. मी एकतर मोठे मोठे क्लायंट शोधायला मुंबई पुण्यामध्ये जाऊ शकतो, मोठ्या मोठ्या कंपन्यांचा ऑडिट घेऊन इथे येऊ शकतो, किंवा दुसरा ऑप्शन माझ्याकडे आहे की इथे जे लहान बिझनेसेस आहेत येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ह्या सगळ्या लहान बिझनेसेसला मोठं करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि इथल्या इथे मी ह्या लोकांना दाखवू शकतो की छोट्या कंपन्या मोठ्या होऊ शकतात आणि आपण खूप चांगली फी तुमच्याकडे चार्ज करू शकतो. ना तुम्ही मोठा बिझनेस झाला तर उद्या सर 500 करोडला गेला तर आपण आमची फी वाढवणार तुम्ही, राईट. मग सेल्स, टीम, प्रॉफिट ही थीम आहे. हे लगेच होणार का हे तुमच्या हातात डिपेंड आहे, माझ्यावरती डिपेंड नाही. तुम्ही किती घेता आणि किती इम्प्लिमेंट करता, तुम्ही 12 तास काम करताय की 15 तास काम करताय, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सर मग लगेच लोक येत नाहीत, म्हणून आम्ही शक्ती 2.0 बॅच लॉन्च केली की बाबा फिमेल जे आहेत घरातल्या त्यांनी बिझनेसमध्ये उतरावं. कारण की त्यांची एनर्जी असते ना, त्यांची जी क्रिएटिव्हिटी असते ना, ती बिझनेसला खूप गरजेची असते. नाही सर वेळच नाही भेटत, हो घर पण मॅनेज करा सगळं. 4 तास तरी देतील 24 तासातले, 2 तास तरी देतील. नाही बोलण्यापेक्षा योगा करूच नाही शकत सर, एवढं करायला किती वेळ लागतोय मला सांगा ना. आम्ही तुम्हाला 2 मिनिट सायलेन्स मध्ये बसायला सांगितलं, इम्पॉसिबल आहे का 2 मिनिटं शांत होण्यासाठी? 24 तासामध्ये 2 मिनिटं पण तुम्ही शांत बसू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. मग करा ना, का नाही करत? लास्ट टाइम कधी शांत बसला होतात? आणि जो शांतच बसत नाही तिथे क्रिएशन होऊ शकत नाही. सगळ्या क्रिएशन शून्यमध्ये होतात. शून्य, त्या मुवमेंटला आम्ही शून्य मुवमेंट बोलतो. 2 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन नाही जाऊ शकत. तो फक्त ट्रायल बॉल होता. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की जर तुम्ही बसलात 2 मिनिटं शांत तर तुम्ही बसू शकता. आणि मग डोक्यामध्ये विचार येतात की नाही शांत बसल्यानंतर? 50 विचार येतात, 100 विचार येतात. तुम्हाला एक पिकअप करायचा असतो जो तुमच्या बिझनेसच्या कामाचा असतो. आणि असं रोज जर प्रॅक्टिस केलात तर तुमच्या माइंडला सवय लागते की थॉट प्रोड्यूस करो, थॉट प्रोड्यूस. अभी ये शून्य में गया है, अभी इसको आयडिया दो. आणि तेव्हा तो आवाज ऐकायला येतो स्वतःचाच, हे कर तर हे होणार, ह्या एम्प्लॉयला काढून टाक, हा त्रास देतोय. त्या पार्टनरला सांग की तुझ्यावर मला बिझनेस जमत नहीं है. त्या वेंडरला फोन करून सांग की भाई तेरा मटेरियल प्रॉपर आता नहीं, क्वालिटी नहीं आता और मार्केट में 2 और वेंडर रेडी है, तेरा नहीं. एका वेंडरला फोन केला, रेट क्या है 49, झाला, हा लो ऑर्डर. अरे 10 वेंडरला भेट, 100 वेंडरला भेट, कोणतरी 42 43 ला देणार. 5 रुपये स्क्वेअर फूट मागे कमवले, 1000 स्क्वेअर फूट जर आज विकले, आज 5000 कमवले ना. आणि असं रोज करायचंय. मग हा गेम जो आहे तो प्रॉफिटचा गेम आहे, तो आपल्याला खेळायला शिकायचा आहे. तुम्ही सांगणार, बघा तुमचा बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसला तुमच्यापेक्षा चांगला मी नाही ओळखू शकत, पण मी माणूस ओळखतो की या माणसामध्ये कुठे काय अडकलंय. तुम्ही मला बिझनेस सांगत असता, मी तुम्हाला बघत असतो, राईट. सो ही थीम आहे आपली, या थीमवरती आपण काम करणार आहोत. पुढे पुढे जाऊया. सेल्स ग्रो करायचा आपल्याला, तोच सेल्स ग्रो झाल्यानंतर काहीच नाही करू शकत. हा पूर्ण प्रोग्राम फेल आहे, तुमचा बिझनेस फेल आहे. म्हणजे सर मी टीम हायर करतो, प्रॉफिट वाढवतो, हा ते नाही. मला पहिला प्रॉफिट का नाही, पहिली टीम का नाही, पहिला काय सेल्स. म्हणजे 3 मध्ये पण पहिलं काय सेल्स, बाकी नंतर बघू आपण. जर सेल्स वाढवायला मला 15 तास काम करावं, 18 तास करा. वाईफला बिझनेसमध्ये घेऊन या, झेन अल्फाला बिझनेसमध्ये घेऊन या, अजून कोण मित्र असेल सगळ्यांना बिझनेसमध्ये घेऊन या, आणि सगळ्यांनी मिळून एकच गोष्ट करायची, काय सेल्स. पहिला सेल्स येऊ देत, पहिला विकायला येऊ देत, कारण की विकायची जबाबदारी पुन्हा फाउंडरची असते. फाउंडरने विकायला शिकवलं तर माझ्या ह्या मुलांना मी शिकवतोय आज मार्केटमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माझ्या मुलांनीच रिच आउट केलेलं आहे, मी तर तुम्हाला कोणाला फोन नाही केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मी मार्केटमध्ये गेलो तर मी नंबर ऑफ स्टुडंट वाढवू शकतो बॅचचे. मी जर मार्केटमध्ये उद्या फिरलो तर नंबर ऑफ स्टुडंट वाढतील इथले. पण मला सांगा, जर मी मार्केटमध्ये फिरून जर नंबर ऑफ स्टुडंट वाढवायचा धंदा जर मीच चालू केला तर मग ह्यांनी कधी मार्केटमध्ये जायचं आणि ह्यांनी कधी लीडर बनायचं, ह्यांनी कधी चुका करायच्या, आणि ह्यांच्या चुका सहन करणारा कोण आहे ह्या जगामध्ये? मग ह्यांना डेव्हलप करायची जबाबदारी त्यांची आहे की माझी आहे? टीमची जबाबदारी असते. स्वतःहून कधी डेव्हलप होतात मुलं? स्वतःहून कधी जबाबदार बनतात की आईबाप त्याला सांगतात?
मग जर मी फाउंडरच्या पोझिशनमध्ये आहे तर इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर देअर ग्रोथ. ते ग्रो झाले पाहिजेत लाईफमध्ये. जेवढा पण वेळ आमच्या बरोबर ते लोक आहेत त्या पिरियडमध्ये त्यांना कंटिन्युअस ग्रोथ देणं ही माझी जबाबदारी आहे. अहो सर एवढं सगळं शिकवू नका, नाहीतर ते कधीतरी सोडून जातील आणि दुसरा गुरुकुल उभा करतील. भित्रा माणूस धंदा करूच नाही शकत. जो घाबरलेला आहे ना तो बिझनेस करूच नाही शकत. चुकून तुम्ही बिझनेसमध्ये आलाय, मग पुन्हा एकदा विचार करा की जर तुमचा बिझनेस इझिली कॉपी होऊ शकतो तर मग हा बिझनेस कुठपर्यंत जाणार आहे. आणि तुमच्या एम्प्लॉयनी जर तुमचा बिझनेस कॉपी नाही केला, म्हणजे एम्प्लॉय कॉपी करेल म्हणून तुम्ही एम्प्लॉय ठेवत नाही आहात, तर तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये दुसरी लोक त्या बिझनेसमध्ये येणार नाहीत का? म्हणजे तुम्ही एम्प्लॉय नाही ठेवले म्हणून म्हणजे तुमचं किराणा मालचं दुकान आहे, तुम्ही डीमार्टमध्ये कन्वर्ट नाही केलं म्हणून काय गडिंग्लजमध्ये डीमार्ट येणार नाही का? आज फार्माचा बिझनेस आधी ऑफलाईन चालतो बऱ्यापैकी, उद्या ऑनलाईन व्हायला किती वेळ लागणार आहे? 2-4 मोठ्या कंपन्या आल्या, झाला. आता वेलनेस फॉरएव्हर आलेला आहे आपल्याकडे, मुंबईचा ब्रँड आहे वेलनेस फॉरएव्हर. 500,000 फ्रँचायझी असतील त्याची एक फ्रँचायझी इथे पण आली. उद्या डॉमिनोज पिझ्झा इथे लॉन्च झाला की सगळे आपले जे 90% पिझ्झा वाले त्यांचा धंदा गेला, कारण की डॉमिनोज 59 रुपीजमध्ये पिझ्झा विकतो बेस्ट. त्यांचा 59 रुपीजचा पण पिझ्झा आहे. कोण कॉम्पीट करणार आहे त्यांना? मार्केट कॅप्चर करतात ते काही करू शकतात. जिओ आल्यानंतर 19 कंपन्या टेलिकॉमच्या बंद झाल्या. नोकिया बरोबर काय झालं ते बोलायची गरजच नाहीये. मोठ्या कंपन्या पण चुका करतात, पण ऍटलीस्ट दे आर ट्राईंग. मग त्या कंपन्यांनी कधी विचार नाही केला की आपला यार एम्प्लॉई लोक यार कॉपी करतील यार धंदा, यार त्याची हिंमत आहे तो करू देत ना. तुम्ही पण तर कोणाचा तरी कॉपी केलाय, तुम्ही पण तर कधीतरी सुरू केलेला ना. ज्याच्यामध्ये हिंमत आहे तो करू देत ना धंदा. मार्केटमध्ये सगळ्या दुकानांना कस्टमर आहे की नाही? आपल्या मार्केटमध्ये कपड्याची दुकानं कमी आहेत का? नाही, खूप आहेत. पण असं आहे का कोणतं बंद पडलं? अरे बाबा सगळ्यांना दुकान आहे, सगळं प्रत्येक दुकानाचा आपला कस्टमर आहे. तुम्हाला जर प्रीमियम कस्टमर पाहिजे असतील मार्केटमधून तर तुमचा धंदा प्रीमियम झाला पाहिजेत ना. तुम्हाला चेंज व्हायचं आहे, मॉडेल्स तुम्हाला बनवायचे आहेत नवीन. एक मॉडेल चालला 10 वर्षापूर्वी म्हणून तोच चालवत राहायचं हे किती चुकीचं आहे. म्हणजे 10 वर्ष झालं एकच ऊस घेऊन तुम्ही तोच मशीनमध्ये टाकताय आणि त्याच्यातूनच ज्यूस काढायचा प्रयत्न करताय. नवीन ऊस बाजूला येऊन पडून गेले सडून, तुम्ही उचललेत नाहीत कारण की तुम्ही ह्याला कम्फर्टेबल होता. कम्फर्ट तोडा अशी आमची इच्छा आहे. म्हणून सेल्स वाढवायचं आहे आपल्याला. मग सेल्सचा फॉर्म्युला आम्ही तुम्हाला शिकवतो की तुमच्या लीड्स वाढल्या पाहिजेत. लीड्स म्हणजे तुम्हाला खूप मार्केटिंग करणं गरजेचं आहे, तुम्हाला मार्केटमध्ये फिरणं गरजेचं आहे. तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे आमचं काय होतं, लीड्स आणणं. आता तुम्ही सगळे काय आहेत आमचे? माझा धंदा समजा ना, लीड्स आहेत. तुम्हाला माहिती आहे किती लोकांनी वेबिनारला रजिस्टर्ड केलेला? सेमिनारला 60 लोकांनी रजिस्टर्ड केलेलं. ग्रुपमध्ये 190 लोक आहेत. 30 पुरात जुन्या बॅचचे काढले आणि 10-20 आमचे एम्प्लॉई काढले तर 150 लोक ग्रुपमध्ये, ज्यांना माहिती आहे की आज गडिंग्लजमध्ये हा सेमिनार होणार आहे. 60 लोकांनी यांना कन्फर्मेशन दिलेलं की येतो म्हणून. 30 आम्हाला एक्सपेक्टेड होते, 15 आलेत. हा रेशो आहे. वाईट वाटायला पाहिजे की ह्या रेशोवरती खेळायचं आहे, ह्या रेशोवरती खेळावं लागणार ना. मग मला जर कळतं की मला जर 15 लीड आणायला 60 लोकांनी रजिस्टर्ड करायला पाहिजे, मग माझ्या टीमने पुढच्या सेमिनारसाठी काय करायला पाहिजे? कदाचित 200 लीडला 200 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजेत. मग 100 लोकांचे एक्सपेक्टेशन असतील, मग कुठेतरी 50 लोक इथे पोचतील. मग लीडवरती आपल्याला काम करावं लागतं. तर लीड आल्या, कन्व्हर्जन नाही होत आहे. आता सगळेच काही कन्वर्ट होणार आहेत का? काही तर ऑलरेडी आमचे स्टुडंट आहेत, ऑलरेडी कन्वर्टेड. काही आमच्या ऑलरेडी क्लायंट आहेत, त्यांना एवढा सेमिनार द्यायची गरजच नाही. मी त्यांच्याकडे असेच फ्रेंडली पण मी बोललो असतो, सर मला फी भरा, मी तुम्हाला शिकवणार आहे, घेऊन टाका आमचं. कारण की रिलेशन आहेत. कन्व्हर्जन रिलेशननी नाही झाले पाहिजेत, कन्व्हर्जन झाले पाहिजे तुमच्या क्वालिटीमुळे, तुमच्या डिलिव्हरीमुळे. मग आम्हाला आमच्या डिलिव्हरीवरती काम करणं गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही मीटिंग घेतलात आणि मीटिंग घेतल्यानंतर पण जर तुम्हाला ऑर्डर नाही मिळाली, मग घरी जाऊन तुम्ही अनालिसिस करायला पाहिजेत की नाही की मी 10 मीटिंग घेतो यार आणि 3च लोक माझ्याकडे ऑर्डर देतात आहेत, बाकी 7 लोकांनी ऑर्डर का नाही दिली ते तुमचे ऍक्च्युअली तुमचे कोच. ते 7 लोक तुम्हाला सांगणार. पुन्हा 2 दिवसांना त्यांच्याकडे यायला पाहिजे, 4 दिवसात, सर ऑर्डर मागायला नाही आलेलो आहे, फक्त मला सांगा ना तुम्ही मला ऑर्डर का नाही दिली. ते 7 लोक जे शिकवतील ना ते MBA स्कूल पण शिकवणार नाही. ते फक्त शिकताना तुमची जी आहे ना स्टुडंट मेंटॅलिटी असायला पाहिजे. होय असं असते काय,
असा कसा तुम्ही विचार केला असं नाही. तर थँक्यू बोलायला पहिलं शिकायचं. कारण की कोणतरी जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक देतो पहिला आपल्यामधला राक्षस बाहेर येतो. वॉर चालू होता. एखादा निगेटिव्ह फीडबॅक देतोय म्हणजे खरंच काहीतरी कमी आहे जे तुम्हाला नाही दिसत आहे पण त्याला दिसतंय किंवा त्याच्या माइंडमध्ये तसं आहे. जसं आमची एवढी मोठी टीम बघून आमचा एवढा तामझाम बघून बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही खूप महागडे सीए आहोत. असायला पण पाहिजे होतं. पण मला माहिती आहे ना मी कोणत्या मार्केटमध्ये आहे. मार्केटच्या हिशोबाने आपल्याला ऑपरेट करायचं असतं ना. मग आमचे रेट खरंच जास्त नाहीयेत पण लोकांचं म्हणजे आमच्याकडे काम न येण्याचं मी फीडबॅक विचारले काही लोकांना. तर तुम्ही मला एवढ्या दिवसापासून ओळखता तुमचं काम आमच्याकडे तुमचे रेट खूप असतील हो. अहो कधीतरी विचारा तरी ना. काही लोक दुकान अपग्रेड नाही करत आहेत सर गडिंग्लज मध्ये करोडपती आहेत पण दुकानाचा सेटअप नाही चेंज करत आहेत. कारण की कुठे ग्लास वगैरे लावली लाईट वगैरे लावली की त्याला उद्यापासून जे रेग्युलर कस्टमर आहे ते पण येणार नाही. का महाग झालं. आता हे महागडं दुकान हे आपलं साधं दुकान दिसतंय इथे कमी असेल रेट आणि ऍक्च्युली रेट काढला तर साध्या दुकानामध्ये महाग भेटतं आणि जे म्हणजे डीमार्ट सारखा असा जो तामझामवाला दुकान तिकडे स्वस्त मिळतं आणि क्वालिटीवाला माल भेटतो. लोकांचे काही अजम्पशन आहेत तुमच्या बिझनेसला घेऊन ते अजम्पशन तोडायचं काम कोणाचं पुन्हा तुमचं. तुम्ही सांगा सर मला ऑर्डर देऊ नका पण मला एक चान्स तरी द्या सर एक्सप्लेन करायला की माझा फिनेल का चांगला. एक चान्स तरी द्या. सर ह्या फिनेलमध्ये हे असते सर हे मार्केटमधून येतं सर हे असं आहे तसं आहे तसं आहे. मी इथलंच आहे तीच मॅन्युफॅक्चरिंग ही माझी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. सर घ्या ना सर मांद्रे सर प्लीज. मग सरांना माईक द्या ना माईक प्लीज. हॅलो. अभिनव अकॅडमीचं सेम माझं असं झालं. अभिनव अकॅडमीला मी ऑर्डर घ्यायला ज्यावेळेला गेलो मी सर्व मेजरमेंट घेतलं आणि त्याने 15 दिवस मला ऑर्डरच नाही दिली. मी त्यांना बोललो अमोल सर काय प्रॉब्लेम आहे तुमचा बरोबर मला ऑर्डर का नाही दिली तुम्ही. तर नाही विचार करू. मी म्हटलं काय सांगा तुम्ही मी शिवून देतो म्हणून तुम्हाला महाग पडतं की तुम्हाला मार्केटमध्ये काय नाही. मी जरा हे करतोय म्हणजे प्राईसचं मी बघायला लागलोय. मी म्हटलं केरला ते दिल्लीपर्यंत जायचं एक कर्टन आणून द्यायचा त्याच्यापेक्षा स्वस्त दिलं तर माझ्याकडे घ्यायचं नाहीतर घ्यायचं नाही. वाव. त्या दिवशी माझी ऑर्डर कन्फर्म झाली. कॉन्फिडन्स बघितलं. कॉन्फिडन्स आहे. केरला टू दिल्लीला जायचं माल आणायचा त्यापेक्षा कमी मध्ये मी करून देतो. ती व्यक्ती खरंच जाणार आहे का दिल्ली टू केरला सर. त्यांना चुना लावायचं आपलं काम आहे काय पण नाही. म्हणजे आम्ही चुना पण लावायला सांगत नाहीये पण तुमच्या जर कॉन्फिडन्समुळे कधी कधी मी बायर आहे ना. बायर नेहमी भित्रा असतो. बायरला नेहमी काय वाटत असतं अरे यार माझे पैसे बुडले तर मला हे क्वालिटी गडिंग्लज मध्ये कुठे क्वालिटी भेटते कोल्हापूरला तरी ऍटलीस्ट जायला पाहिजे. हे आपल्या मनातलंच भूत आहे. हे जर हे बिझनेस कम्युनिटीने एकत्र येऊन जर हे भूत तोडलं नाही मला सांगा कोल्हापूरमध्ये एका जमान्यामध्ये बिझनेस होते का. त्याच्या अगोदर अजून थोडं पास्ट मध्ये जाऊया आपण जेव्हा आपण लहान होतो पुण्यामध्ये तरी बिझनेस होते का. आणि मुंबईमध्ये पण बिझनेस नव्हते. कधीतरी मुंबईमध्ये बिझनेस आले मग तिथून ते पुढे पुण्यापर्यंत आलेत. आता कुठेतरी कोल्हापूरपर्यंत पोहोचलेत सगळे म्हणजे मोठे मोठे जे ब्रँड वगैरे आपण जे बोलतो हाय क्लास शोरूम्स वगैरे. तुम्हाला असं वाटतं का गडिंग्लज मध्ये येणारच नाहीत हे सगळे. इम्पॉसिबल आहे इकडे पोहोचणं. सगळे येणार इथे मी सांगतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त आम्हीच आणणार. कारण की आम्ही झेनझी बनवतोय झेन अल्फा बनवतोय आम्ही बिझनेस कम्युनिटीज बनवतोय. आम्ही फक्त बिझनेस शिकवतो दुसरं काही शिकवतच नाही. कारण की जॉब सांगणारे आपल्या पिढ्यानपिढ्या येऊन गेल्या इथे. बिझनेस सांगणारी साली एक पण पिढी नाही आली आणि जो बिझनेस मध्ये तो पण जाऊन रडून सांगतो घरी बिझनेस नको रे बाबा तू पोस्टमॅन बन पण बिझनेसमॅन नको बनू. हा जो मेसेज चाललाय ना मार्केटमध्ये तो चुकीचा आहे. तुम्ही फार्मर बघितलाय का मर्सिडीज वाला ऑडीवाला बघितला असता तर तुम्ही शेतकरी नसता झाला. मी बघितलंय ना. म्हणून मला जर कोणतं विचारलं सर आता तुम्ही सीए झालात LLB माझं चालू आहे हे सगळे ऍडव्हान्स बिझनेस प्रोग्राम मी केलेले आहेत हे सगळं झाल्यानंतर सर नंतर काय करणार आहात 2030 नंतर काय करणार आहात. म्हणलं शेतकरी बनायचंय बाबा. सर माझ्या आईला वाटलं ज्यावेळी मी शेतकरी बनणार आहे गावी येणार आहे तिला वाटलं मला कोणतरी भूत लावलंय. खरं तिने मला काहीतरी धागे वगैरे आणून मानले होते. नजर काढायची माझी ती. कारण की ती शेतकऱ्याची मुलगी आहे ती स्वतः शेतकरी आहे. पण तिच्या नजरेमध्ये जो शेतकरी आला तो कोणता आला जो आपल्या सगळ्यांच्या नजरेत आता येतोय. स्ट्रगल करणारा फाटलेले कपडे घालणारा मातीत काम करणारा. ऑडी मधला शेतकरी त्या बेचारीने कधी बघितलंच नाही.
मग आम्हाला ते शेतकरी बनवायचे जे 1 करोडच्या खालती कामच नाही करत. आणि 1 करोड शेतामधून कमवायला खूप अवघड नाहीये. 100 म्हशी जरी घेतल्या तरी माणूस आज 1 करोड कमवू शकतो. 40% खर्च, 60% मार्जिन ठेवू शकतो तो. पण 100 घ्याव्या लागतील. 30 आणि 20 आणि 25 वरती जर त्याने मला सांगितलं तसं आणून द्या तर ते पॉसिबल नाहीये. 100चा विजन जर ठेवला तर 10 ने चालू करू शकतो माणूस, 5 ने चालू करू शकतो. सर पण एकटा नाही, एकटा काय काय करणार? एकटा करायला सांगितलं कोणी? 10 फॅमिलीतला एकत्र आण ना, विजन शेअर कर ना. 10 फॅमिली एकत्र आल्या तर. पण सर 100 म्हशी ठेवायला मग ते खूप मोठा फार्म लागेल हो, कवत वगैरे. सर नाहीये माझ्याकडे फार्म. लीजवरती मिळतो का आपल्याकडे? किती जमिनी पडलेल्या आहेत ओपन? प्रयत्न म्हणजे प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगू का, बिझनेसमॅनला ना काहीतरी सुरू करायच्या अगोदर आहे ना त्याचं रडगाणं जे चालू होतं ते रडगाणं संपत नाही. तो टेप रेकॉर्डच संपत नाही. अरे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. ट्राय नाही करायचं आपल्याला. काय आपण घरात बसून आरामात बोलायचं. मार्केटमध्ये फिरा तरी ऑटोमॅटिकली आयडिया येतील. गडिंग्लज मध्ये राहून गडिंग्लजच्या नवीन बिझनेसची आयडिया तुम्हाला येईल का? ऍटलिस्ट कोल्हापूरला फिरायला पाहिजेत, ऍटलिस्ट पुण्याला जायला पाहिजेत, ऍटलिस्ट मुंबईला. मी तर बोलतो दुबईला का नाही, चायनाला का नाही, जपानला का नाही? तुम्ही सगळे बिझनेसमॅन आहात. नाही नाही जपान खूप महाग असेल. अहो तुमची लास्ट टाइम गोव्याची जेवढी पिकनिक झाली ना त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये तुम्ही दुबईला जाऊन येऊ शकला असता. महाग आहे विचारायच्या अगोदरच ना. आज सिक्कीमला जायला जेवढा खर्च लागतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये माणूस सिंगापूरला जाऊन येऊ शकतो. पण लोक प्लॅनिंगच करत नाही. सर फिरायला कशाला जाऊ? बिझनेस बघायला की दुसरे बिझनेस कसे करतात आहेत. फॅमिली फिरू दे, फॅमिली बीच वरती जाऊ दे, पब मध्ये जाऊ दे, हॉटेलमध्ये जाऊ दे. तुम्ही बघा ना धंदा कसा चालू आहे. आपल्याकडे ओला कसा आला? कारण की त्यांनी उबर बघितला. आपल्याकडे फ्लिपकार्ट आले कारण त्यांनी अमेझॉन बघितला. ह्या सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आपल्या इंडियन आहेत, आपण ज्यांना प्राऊडली इंडियन बोलतो, त्यांची आयडिया इंडियन नाहीये. त्यांच्या आयडिया बाहेरून आलेल्या आहेत. काय नाही एवढ्या मोठ्या कंपन्या मला बनवायच्याच नाहीत सर, एवढं कोण मगजमारी करेल? मग हे सगळं कशाला मी करू? मग तुम्ही माझे कॅन्डिडेटच नाही आहात. मी सगळ्यांना बदलू शकतो की ज्याला बदलायचं त्याला बदलू शकतो? माझा प्रॉब्लेम सांगा ना सर. तुमचा मुलगा बोलतोय जा उकडायची जी उकड मी बदलणार नाही. मग तुम्ही काय करणार? एक दिवस सोडून देणार ना विषय. जर तुम्हाला होप असेल की हा बदलू शकतो तोपर्यंत तुम्ही तुमचं सर्व प्रयत्न करणार. मग तसा मी पण बिझनेस कम्युनिटीवरती पूर्ण 100% तुमची इच्छा असो तुमची इच्छा नसो, आज 2 जरी लोक आले असती तरी पण हीच डिलिव्हरी मी दिली असते आणि उद्या 200 आल्यानंतर पण हीच देणार आहे. मी माझी एनर्जी तुमच्या ऑडियन्सच्या हातात देत नाही, ती मी माझ्या हातात ठेवतो. कारण की हा जो गेम मी चालू केलेला आहे मला माहिती हा गेम सोपा नाहीये. स्टुडंटला बदलणं खूप सोपं आहे. पहिलं तुम्हाला स्टुडंट बनवावं लागणार, मग सांगावं लागणार की तुम्ही जे आतापर्यंत केलं ते सगळं चुकीचं आहे, ते तुम्हाला डायजेस्ट करावं लागणार, तुम्हाला लूज मोशन होणार, डायरिया होणार आणि नंतर सांगणार की आता असं राईट करायचं असतं. सो सेल्समध्ये लीड जनरेट करायचे, कन्व्हर्जन वाढवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी व्हॅल्यू आहे हळूहळू ती पण वाढवत जायची आहे. सुरुवातीला जर तुम्हाला लीड वाढवायची असेल तर तुम्हाला ॲव्हरेज प्राइस कमी करावी लागते, पण हळूहळू तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू पण वाढवायची आहे. आम्ही पण तेच करणार आहोत. आता जी माझी कोर्सची फी आहे तुम्हाला काय वाटतं पुढच्या वर्षी पण हीच फी असेल? आता जेवढ्या माझ्या लीड जनरेट होते पुढच्या वर्षी पण एवढ्याच होतील. आता माझ्याकडे 30 टेस्टिमोनियल आहेत, पुढच्या वर्षीपर्यंत किती झाले असतील? आणि तुमचा जर धंदा मी डबल केल्यानंतर तुम्ही बोलणार नाही मार्केटमध्ये जाऊन की बाबा जा बाबा इथे जा माझा धंदा डबल त्यांच्यामुळे झाला. माझ्याकडे पहिली 2च लोकांची टीम होती, आज 15 लोकांची माझी टीम झाली. आज मी पीसफुल आहे, ऍटलिस्ट मी फ्री आहे. गेल्या वर्षीपर्यंत मी फ्रीच नव्हतो, सगळं मीच करत होतो. थोडा खर्च झाला सुरुवातीला, पण आज मला कळतं की माझी म्हणजे मला जे रिझल्ट पाहिजेत, जे मार्केट बोललं पाहिजे ते आज मला मिळणार नाही, मला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मिळणार आहे. आणि ज्यावेळी मला रिझल्ट मिळायला चालू होतील मग मी माझी फी का नाही वाढवायची? मला सांगा ना, मी सेम फीला का ऑपरेट करू? मग एव्हरीबडी इज नॉट माय कस्टमर. ज्याला ग्रो करायचं तुम्हाला फी देऊन येणारच, कारण की माझ्याशिवाय इकडे ऑप्शनच नाहीये. मी मुद्दामून इकडे आलोय ना. मुंबईमध्ये कोचेस आहेत का? माझे बाप लोक आहेत. तुम्हाला मुंबईला जायचं आहे का? नाही. मग मी इथला लोकल मधला बाप मीच आहे, कारण की मी सगळं फिरलोय आणि फिरतोय. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट गुरुकुलमध्ये मी स्वतःवरती केलेली आहे, सगळ्यात जास्त.
कारण की मी जर माझ्यामध्ये इन्व्हेस्ट केली तर गुरुकुल बनेल हे मला खूप अगोदर क्लिअर झालं होतं. मीच जर नाही शिकलो तर मी ह्या लोकांना काय शिकवणार, माझ्या टीमला काय शिकवणार. सीए तर मार्केटमध्ये 1,00,000 सीए आहेत, पण माझ्यासारखा सीए ह्या लोकांनी बघितलाच नसेल कुठे. मी माझ्या बिझनेस मधला युनिक आहे. तुम्हाला तुमच्या बिझनेस मधला बाप बनायचं आहे. मग ते बघा, हे सगळं करूनच सेल्स झाला तरच हे सगळं पॉसिबल आहे, अदरवाईज पॉसिबल. हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला प्रत्येक बिझनेसमध्ये अप्लाय होतो. तो तुमच्या लीड्स, तुमच्या कन्व्हर्जन, सर तुम्हाला पण बघायचं, तुमचा लीड मॅनेजमेंट असायला पाहिजे सर. लीडला कन्वर्ट कसं करायचं, किती लीड येतात, किती % कन्वर्ट होतात, आणि त्यांची तिकीट साईज तुम्हाला वाढवायची जर तुम्हाला सेल्स वाढवायचा असेल तर. लीड डबल केलं तर सेल्स डबल होईल. आपण असं बोलूया ना, आता तुम्ही 50 क्लायंटला सर्व करताय, उद्या 100 झाले तर सेल्स डबल होणार. अच्छा, 100 झाले, 100 लोक तुमच्याकडे आली, आता 100 येतात, त्यातले 30च लोक माल घेतात आहेत, म्हणजे 30% कन्व्हर्जन रेशो आहे. उद्या जर कन्व्हर्जन रेशो 60 झाला, लीड नाही वाढवल्या पण कन्व्हर्जन रेशो वाढवला, कस्टमर एक्सपिरियन्स वाढवला, तरी पण सेल्स डबल होऊ शकतो. अहो, लीड तेवढ्याच ठेवल्या पण कन्व्हर्जन रेशो वाढवला ना, तरी पण डबल होऊ शकतो. किंवा मी माझी प्राइस डबल केली, मी आज 5,000ला देतो, उद्या 10,000ला द्यायला चालू केला मी माल, तर तरी पण सेल डबल होऊ शकतो. आणि मी विचारतोय, तिन्ही जर वाढवले तर सेल्स वाढू शकतो. तिन्ही डबल व्हायची गरज आहे का? हे 10% वाढले, हे 10% वाढले, हे 10% वाढले, तरी सेल डबल होऊ शकतो. एक्सेल वरती कॅल्क्युलेट करून बघा हे सगळं. माझ्या हातामध्ये एक्सेल नाही, कोर्स चालू करताना मी एक्सेल वरती टाकून दाखवतो. कोणताही पण बिझनेस रॅन्डमली पिकअप करतो, बोलतो तुमच्या लीड सांगा, आणि हा फॉर्म्युला आम्ही शिकवतो, आणि ह्या फॉर्म्युलावरती तुम्हाला काम करायचं. आणि तुम्हाला तिघांवरती काम करता येत नाही, फक्त लीडवरती काम करतो, हो सगळ्यांवरतीच काम करायचं, सगळंच इम्प्रूव्ह झालं पाहिजे. ओके, नेक्स्ट. मग ह्याच्यामध्ये काय काय करायचं असतं, तर डिजिटल मार्केटिंग करायची असते तर लीड वाढतात. आता सगळ्यात बऱ्याच लोकांचं डिजिटल मार्केटिंग नसेल कदाचित, किंवा असेल तर एकदम थकलेलं असेल ना, करताय पण त्याचं तुम्हाला हे नाही माहिती. रेफरल वाढवावे लागणार. रेफरल कसे वाढणार मला सांगा ना. डिजिटल मार्केटिंगने जास्त कस्टमर आले, जास्त बेनिफिट मिळाले, जास्त कस्टमरला बेनिफिट दिल्यामुळे पुढच्या वेळी काय होणार आहे तुमचे, ही इनऑर्गॅनिक ग्रोथ आहे, ही पुश ग्रोथ आहे. मार्केटिंग करून आलेले कस्टमर आहेत, पण कस्टमरला जर चांगला एक्सपिरियन्स दिला तर पुढचा कस्टमर रेडी झाला ना. एक तर तोच रिऑर्डर देणार, किंवा तो दुसऱ्या लोकांना जाऊन सांगणार, वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी करणार की सर इकडे जावा, इथे जावा, इथे जावा, तुमचा बिझनेस वाढणार आहे. आणि तुम्ही पार्टनरशिप करू शकता, जेवी करू शकता. एकामेकाबरोबर कॉम्पिट करण्यापेक्षा तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे कॉम्पिटिटर कोण आहे, तुम्ही त्याच्यासमोर जाऊन बसायला पाहिजेत. आपण दोघे एकामेकाबरोबर फाईट करण्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊ शकतो का, या बोलत नाही आहे, येऊ शकतो का. सेम लाईन वाले नाही येऊ शकत. मग तुमच्या पुढचा आणि तुमच्या मागचा म्हणजे फॉरवर्ड इंटिग्रेशन किंवा बॅकवर्ड, तुम्हाला जो माल सप्लाय करतोय तो तुमच्याबरोबर पार्टनरशिप करू शकतो का, किंवा तुम्ही ज्याला सप्लाय करताय त्याच्याबरोबर तुम्ही पार्टनरशिप करू शकता का. ह्याला जेवी वगैरे बोलतो आपण. लिगली एकत्र यायची गरज नाही आहे. बरं, 2+2 = किती, 2 मध्ये 2 जर ऍड केले तर किती होतात, 4 होतात. हे मॅथ्स आहे. बिझनेसमध्ये 2+2 = 6 पण होऊ शकतात, 12 पण होऊ शकतात, 22 पण होऊ शकतात. तुम्ही 2 करोडचा धंदा करताय, मी 2 करोडचा धंदा करतोय, आपण दोघे ह्याच लेवलला खेळणार आहोत. पण दोघे एकत्र आल्यानंतर जर आपण 6 करोडचा एकत्र करू शकलो तर एकत्र यायला पाहिजेत की नाही. अगेन हे तुमचा पार्टनर तुमच्याबरोबर जुडणार की नाही हे तुमच्या विजनवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, विजन. तुम्ही काय बोलताय. कॉम्पिटिटर पण एकत्र येतात की नाही सर, गडिंग्लजमध्ये आलेत की नाही, आलेत, येतात. कॉम्पिटिटर एकत्र येतात, कारण की धंदा सगळ्यांनाच करायचा आहे, सगळ्यांनाच टिकायचा आहे. वोडाफोन आणि आयडिया एकामेकाची कट्टर दुश्मन होते, एकत्र कोणी आणलं, जिओने आणलं. हा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकत्र कोणी आणलं, बीजे. येतात लोक एकत्र येतात, ठीक आहे ना. टिकायचं असेल तर यावं लागतं. कॉन्व्हर्जन इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुमचा पिच वाढवावं लागेल, पिच प्रॅक्टिस करावा लागतो. म्हणून मी ह्या लोकांना, माझ्या जुन्या बॅचच्या लोकांना बोलवलं की पिच प्रॅक्टिस करा, पिच प्रॅक्टिस करा, परफेक्ट बनवा. अजूनही तुमचे पिच परफेक्ट झालेले नाही आहेत, म्हणून धंदा होऊ शकत नाही. पिच वाढवायची आहेत तुम्हाला. तुम्ही बोलल्यानंतर कस्टमर दुसऱ्या दुकानात गेलाच नाही पाहिजे, तुम्हाला बोलायचंच असं आहे. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू वाढवायचे आणि फ्रिक्वेन्सी वाढवायची, सेल करायची फ्रिक्वेन्सी. तुम्ही असं जर मटेरियल विकताय जे वर्षातून एकदा किंवा दोनदाच घेऊ शकतो, किंवा माणूस आयुष्यातून एकदाच घेऊ शकतो. मग टाटा स्टील ने टाटा नमक चालू केलं नसतं ना. स्टील तर तुम्ही आयुष्यामध्ये एकदाच घेणार, स्टील तर नॅचरल रिझर्व आहे, आज नाही उद्या साला संपणार आहे. पण नमक का विकायला चालू केलं त्या लोकांनी. 140 करोडची आबादी तर आपलीच आहे,
आणि मीठ असं आहे की रोजच खायचं आहे, मग त्यांना काय आलं फक्त मीठच का? सप्लाय चेन बनवलं इंडियामध्ये, मग टाटा टी का नाही, मग टाटा कॉफी का नाही, टाटा संपूर्ण का नाही, टाटाचा आता मग बदाम का नाही, आणि टाटाचे आता काजू का नाही? टाटा प्रत्येक, आणि टाटाने तर पाणी पण काढलं आता, कारण की फ्रेमवर्क जो आहे ना धंद्याचा, ढाचा बनला, मग ढाचा रिपीट करायचा असतो. तुमच्या लोकांची चुकी काय होते, एक धंदा करता आणि तिथेच राहता, तेच आपलं गाणं रोज रोज, तोच धंदा. 1.0च्या पुढे जातच नाही माणूस. मी बोलतो 2.0, तुम्ही बोलता नाही 1.0, नाही 2.0, नाही 1.0. फार्मामध्ये सांगा सर, आमसर काय करू? सर फार्मा नाही करू शकत मी मोठा, ऍग्रिकल्चर मध्ये उतरा, अॅनिमल फीड मध्ये उतरा. मला नाही माहिती ना तुम्ही तुमचा ढाचा कुठे. मग असं असतं तर मग सगळ्या ह्या मोठ्या जे व्हेंचर आहेत, मोठ्या ज्या कंपन्या, फॅमिली, त्यांनी एकच धंदा केला असताना. माणसाने मल्टीटास्किंग करू नये, खास करून मेल लोकांनी मल्टीटास्किंग करू नये. पण मल्टी व्हेंचर करू शकतो का आपण? बघा ना, हा एक नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, मल्टी व्हेंचर. तुम्ही मंडे टू फ्रायडे किंवा मंडे टू सॅटर्डे एक व्हेंचर करा, आणि फक्त संडे टू संडे एक दुसरा व्हेंचर करा. मी बोलतोय का मंडेला 2 बिझनेस करा? मी काय म्हणतोय, मंडे टू सॅटर्डे तुमचा जो आवडीचा बिझनेस आहे तो करा. एक दिवस हप्त्यातला नवीन बिझनेसला द्या, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करा. सर मी नवीन काय करू? पहिलं शोधा, किंवा तुमचा जो नेटवर्क आहे, एवढी मित्रमंडळी तुमची आहे, त्यांच्या बिझनेसला सांगा, मी एक दिवस तुझ्या बिझनेसला येऊ का रे सपोर्ट द्यायला, मला काहीतरी थोडंफार बेनिफिट आहे, थोडंफार शिकायचं आहे. काय माहिती त्याचा बिझनेस तुम्ही मोठा करू शकता की नाही. मित्राच्या नात्याने तरी जा, कोणाचा तरी बिझनेस मोठा करायला यार, त्याचा तरी मोठा होऊ देत. एका बिझनेसला अजून नॉलेज येईल. मी माझ्या हरामखोर मुलांना एवढं सांगतो, तुमच्याकडे 150 ऑडिट आहेत, 150 बिझनेस हे लोक करू शकतात की नाही उद्याच्या उद्या. पण बुद्धी असेल तर ना. त्यांना बिझनेस समजून, अकाउंटिंगच्या बाहेरच येत नाही तो, त्याला बिझनेस काय सांगू मी? मला सांगा, आम्ही शिकलोय, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, बिझनेसचे 20 पेपर शिकलोय मी, 7 वर्ष लागतात तेवढे शिकायला, त्याच्यानंतर प्रॅक्टिस केली, दुनियाभरचं नॉलेज आहे. आणि मीच जर धंदा नाही केला आणि तुम्हाला सगळ्यांना फक्त धंदा शिकवायला लागलो, म्हणजे दिव्याखाली जर अंधार ठेवला, तर माझ्या ह्या एवढ्या शिकलेल्याचा किंवा एवढ्या नॉलेजचा फायदा काय? आणि आम्ही सर म्हणून कोणाच्या मागे लागायचं सांगा? एखादा स्टील ट्रेडर आहे, एखादा मार्बल ट्रेडर आहे, त्याचा 150 करोडचा व्यापार आहे, तो 10वी फेल आहे. आमची टीम त्यांच्याकडे जाऊन बसणार आणि मी बसणार, अरे सर आपका जीएसटी इस महीने का सर, वो सर जीएसटी भरना था सर. मग मोठा कोण? 150 करोड वाला मोठा की जो 1,500 रुपये मध्ये जीएसटी भरतोय तो मोठा? म्हणजे एज्युकेशनचा, आणि पुन्हा सांगतो बिझनेसचा काही, पण बिझनेसमॅनने एज्युकेशन घ्यायचं की नाही घ्यायचं, की ॲरोगेंट राहायचं? मी तुम्हाला शाळेचं एज्युकेशन घ्यायला सांगतोय का? लोकांचा स्विमिंगचा कोच असतो, फिटनेस कोच असतो, जे फुटबॉल प्लेअर आता वर्ल्ड लेवलला खेळतात आहेत, इंटरनॅशनल लेवलला, त्यांचा फुटबॉल कोच आहे. विराट कोहलीचा बॅटिंग कोच आहे. विराट कोहली सारख्या माणसाचा आज पण कोण आहे? विराट कोहलीला काय शिकवणार तुम्ही बॅटिंग आता? त्यांचा कोच आहे. तुम्हाला मोदींनी काय करायला पाहिजे हे माहिती आहे, राहुल गांधींनी काय करायला पाहिजे हे माहिती आहे, काही लोकांना तर आता ट्रम्पने पण काय करायला पाहिजे USA मध्ये काय नाही करायला पाहिजे ते पण माहिती आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट नाही माहिती आहे काय? आपल्या धंद्यामध्ये आपण काय करायचं हे सोडून आपल्याला सगळ्यांचं माहिती आहे. मी पण तसाच होतो. आता बदलतोय, कारण की माझ्यावरती पण जो आहे ना तो मला प्रश्न विचारतो, राम इस साल का कितना धंधा, इस साल का क्या टारगेट बेटा, कहाँ रुक रहा है, कौन सा कीड़ा तेरे अंदर अभी आया नया. मला पण कुठेतरी उत्तरं द्यावी लागतात, आणि त्यामुळे मी माझा धंदा आता रिचार्ज करतोय. मग 2.0 ची गरज आहे का मार्केटला? तुम्हाला काय वाटतं, बिझनेस कोचिंगची गरज आहे आपल्या गडिंग्लजच्या मार्केटला? तुम्ही सगळे बिझनेसमॅन आहेत, मी तुम्हाला काय बिझनेस शिकवणार? जर ह्या विचाराने तुम्ही आलात, जर माझे बापच बनून इथे आलात, तर माझ्यासारख्या छोट्या मुलांनी काय शिकवायचं? मग तुम्ही 2030 नंतर माझ्याकडे येणार. कधी येणार? आज नाही आला तर कधी येणार आहात? 2030 नंतर. 2030 नंतरच का? तेव्हा माझे 1100 एम्प्लॉईज झालेले असणार. तेव्हा तरी येऊन विचारणार ना, तर तुम्हाला कशी काय मुलं भेटतात हो? तेव्हा माझे IPO आलेला असेल, माझ्याकडे करोड असतील. सर तुमचा IPO कसा आणलात सर?
आता सांगतोय मग 2030 पासून मग तुमची जर्नी किती वर्षाची? मग मला IPO आणायला 11 वर्ष लागणार आहेत, 6 वर्ष टीम बनवण्यामध्ये आणि आता पुढचे 5 वर्ष धंदा बनवण्यामध्ये. तुमच्या बिझनेसमध्ये पण जर मला आजच्या लेवलपासून IPO साठी काम करायचं किती वर्ष लागतील अंदाजे सांगा ना. IPO म्हणजे 1000, गुड्स इंडस्ट्रीमध्ये असेल तर 1000 करोडचं टर्नओव्हर असायला पाहिजे, सर्व्हिस सेक्टरला असेल तर 200-300 करोड तरी असायला पाहिजे. त्या लेवलला टच करायला तुम्हाला काय वाटतं 1000 करोड कधी हिट होतील तुमच्या बिझनेसमध्ये? अंदाजे एक 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष लागतील. 2025 मध्ये चालू केलं तर 2035 पर्यंत आपण तिथे रीच होऊ शकतो. 2035 मध्ये चालू केलं तर तोपर्यंत तुमची अर्धी लाकडं पोचवली असतील लोकांनी. आता करू शकतो ना मी आता यंग आहे. आय स्टील कन्सिडर माय सेल्फ व्हेरी यंग. बिझनेसमध्ये आय एम नॉट ओल्ड. आय कॅन स्टील प्ले ऑन डिफरंट व्हेंचर. मी 11 बिझनेसेस वरती खेळतोय आता. दिस इज नॉट माय ओनली बिझनेस. 11 बिझनेसेस रन करतोय मी ऍट अ टाइम. विदाउट टीम इट इज नॉट पॉसिबल. येस प्लीज. हे सांगत होतो आता मी. अपॉर्च्युनिटीज कम्स टू दोज हू क्रिएट इट. म्हणजे काय सर, एखादा चान्स चांगला मिळाला ना, एखादी आयडिया चांगली आली तर मी करतो बिझनेस, अशी येते का? आपल्याला काय करावं लागतं? क्रिएट करावं लागतं. बिझनेस 2.0 ही आयडिया आल्यानंतर ह्या मार्केटमध्ये ह्या प्रोडक्टची गरजच नाहीये. जर मी असं अज्युम करून इथे कोल्हापूरला मला एवढे बोलवायला लागलेत ना सॅटर्डे क्लबच्या थ्रू की या कोल्हापूरला या सर, कोल्हापूरमध्ये सेशन घ्या, आणि उद्या हे न्यूज मुंबईला जाणार, मग मुंबईवाले पण बोलवल्या चालू करतील, पुणेवाले पण. आता माझे दिल्लीचे वगैरे मित्र आहेत ते पण म्हणतात आमच्याकडे पण सेशन घ्यायला ये. आता बरेच लोकांनी इन्व्हाइट करायला चालू केलं कारण की आम्ही सोशल मीडियावरती हे टाकतो सगळं. नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियाचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मराठी कळत नाही. मला हळूहळू लँग्वेज चेंज करावी लागणार. मला काही सेशन मराठीमध्ये घ्यावे लागणार, काही सेशन मला साऊथच्या लोकांसाठी इंग्लिशमध्ये घ्यावे लागणार आणि नॉर्थ लोकांसाठी हिंदीमध्ये घ्यावे लागणार. मराठी माझा कम्फर्ट लँग्वेज पण नाही, पण इथल्या लोकांना फील होण्यासाठी, इथल्या लोकांना कनेक्ट होण्यासाठी मला मराठी बोलावी लागते. जेवढी तुटकी फुटकी आहे तेवढी मी बोलणार आहे. सर मग तुम्ही मराठी असून तुमची मराठी काय वीक आहे? अरे मी मराठी लोकांमध्ये राहिलोच नाही. मी ऑफिसमध्ये राहिलो, कॉर्पोरेटमध्ये मराठीमध्ये कोणच नाही बोलत. म्हणजे 2 मराठी लोक पण कॉर्पोरेटमध्ये एकतर इंग्लिशमध्ये बोलतात किंवा हिंदीमध्ये बोलतात. आम्ही मुंबईमध्ये जाऊन एकमेकाला असं बोलू शकत नाही ना, का कुठं होतास? कॉर्पोरेट आहे ती. हे ब्रो, हाय, हाउ आर यू, वेर वर यू, कैसा है भाई, किधर था? तो पण मराठी, मी पण मराठी. कॉर्पोरेटची भाषा जी असते ती आम्हाला बोलायला. माझे सगळे क्लायंट बाहेर आहेत. माझ्या पूर्ण स्टाफला मला मराठी आणि इंग्लिश आणि हिंदी तिन्ही भाषा शिकवणं गरजेचं आहे. मग माझ्या स्टाफला जर शिकवणं गरजेचं, मग तुम्हाला पण शिकणं गरजेचं आहे की नाही? मराठी बोलला तर फक्त महाराष्ट्रामध्ये बिझनेस करणार, हिंदी बोलला तर नॉर्थ इंडिया ओपन होणार, आणि इंग्लिश बोलला तर साऊथ पण ओपन होतो, आणि नंतर मग ग्लोबल मार्केट पण ओपन होतं. तुम्हाला मार्केट शोधायला जावं लागेल ना. एक तर तुमचा प्रोडक्ट चेंज करा आणि सेम मार्केटला विका, किंवा सेम प्रोडक्ट घेऊन मार्केट तरी चेंज करा, जागा तरी चेंज करा, नवीन मार्केटला जा. फिजिकलला आहे तर डिजिटलला जा. छोटी टीम असेल तर मोठी टीम करा, मोठी असेल तर छोटी करा, काहीतरी करा. काहीच नसेल तर जेवी करा कोणाबरोबर तरी. ज्याचं सगळं व्यवस्थित चाललं त्याच्या पाठी मागे जा. त्याला सांगा बाबा मी तुझ्यासाठी काय करू शकतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष घासा त्याच्याबरोबर, आणि नंतर काहीतरी नवीन चालू करा. अपॉर्च्युनिटी क्रिएट करा, थांबू नका, एका जागी थांबू नका. नेक्स्ट सर, टीम बनवावीच लागेल तुम्हाला. यू कॅन नॉट रिलाय ऑन युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवरती डिपेंड राहूच नाही शकत. सगळ्यात मोठी चुकी आहे. त्यामुळे तुम्हाला राईट पीपल शोधायचे आहेत, राईट लोकांना तुम्हाला राईट रोल्स द्यायचे आहेत, आणि राईट लोकांकडून राईट काम करून घेऊन त्यांना एका कल्चरमध्ये टाकायचं आहे. गुरुकुलचा आमचा एक स्वतःचा कल्चर आहे. आम्ही बोलत नाही पण तुम्हाला ऑटोमॅटिकली फील होतो. आणि आम्ही लोकांचे रोल्स जे आहेत ना ते नेहमी चेंज करत राहतो. कारण की आम्हाला कधी कधी वाटतं हा मुलगा CFO मध्ये खूप चांगलं काम करेल, पण नंतर कळालं तो झाला मार्केटिंगवाला किडा आहे त्याच्या आतमध्ये. तो मार्केटिंगमध्ये खूप छान करतोय. मग माझं काम काय, त्याला जबरदस्ती CFO मध्ये ठेवू की मार्केटिंगमध्ये घेऊन जाऊ? मार्केटिंगमध्ये. माझ्या बिझनेस टीममध्ये एक मुलगी आहे, साक्षी उभा राहते का बेटा प्लीज? हिला बघा जरा तुम्ही. तुमच्यापेक्षा तरी लहान आहे नाही. हिचं विजन इकडे काढलंय तिने. आता इकडे बघा महाईशा फूड्स LLP लिहिलेलं आहे. 10 वर्ष लिहिले तिथे दिसते तुम्हाला महाईशा फूड्स LLP 10 वर्ष. तिने पूर्ण तो मेसेज लिहिलाय. ते डिझाईनच्या खालती, ग्रोथच्या खालती दिसते तुम्हाला 10 वर्ष दिले.
त्याच्या एक्झॅक्ट वरती बघा, ती जी मुलगी आहे ती साक्षी आहे आणि तिचा टर्नओव्हरचा नंबर बघा तिने काय लिहिलेला आहे, 11,000. पण त्याच्यावरती तिने डोळा काढला म्हणजे तो तिचा विजन आहे. सॉरी, तो तिचा विजन आहे. 19 वर्षाची मुलगी आता फर्स्ट इयर बीकॉम मध्ये माझ्या बिझनेस टीमला लीड करते. तिचं विजन आहे पुढच्या 10 वर्षामध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये तिला यायचं आहे. म्हणजे ऑलरेडी LLP बनवली, तिला शिकवायला चालू केलं, सगळं करतोय आणि तिला मूग आणि मटकी मधला फरक नाही माहिती अजून, हे पण तुम्हाला सांगतो. कारण की कधी घरात वेळ आलीच नाही ना, किचन मध्ये काम करायची ती वेळच नाही आली. पण ती आज आमच्या ह्या किचनला ऑपरेट करते जिथे रोज 80 लोक जेवतात आहेत. सर हे कसं पॉसिबल आहे हो, 11 वर्षाची मुलगी कसं, 19 वर्षाची मुलगी कसं कर, एकटी करणारच नाही ती, 11 पार्टनर शोधणार आहे. 11 पार्टनर शोधायचं काम तिचं आहे. फंडिंग लागणार आहे, फंडिंग माझी वाईफ टाकायला लागले. जे काही जेवढा फंडिंग लागणार आहे ह्या बिझनेसला मोठं करायला सगळी फंडिंग ही टाकणार आहे. त्या लोकांचं एकदम क्लिअर आहे, आम्ही फक्त आणि फक्त विमेन एम्पॉवरमेंट वरती काम करणार आहोत. म्हणजे आम्ही इथे येऊन फक्त भाषण देत नाहीये विमेन एम्पॉवरमेंट. आज आमच्या 80 स्टाफ मधल्या 60 मुली आहेत. माझ्या कंपनीची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सायली चव्हाण तुमच्याच गावची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, आमच्याकडे आली होती, स्टुडंट होती सर. आज एलिट गुरुकुल लिमिटेडची ती काय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. तुम्ही ROC पोर्टल होते जाऊन चेक करू शकता की हा कंपनीचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कोण आहे, सायली चव्हाण आहे. आणि माझं तिच्यावर ब्लड रिलेशन नाही. तर तुमच्या गावामध्ये मी फक्त एकदाच आले मटण खायला यात्रेमध्ये. असं कसं आपली बनलेली कंपनी तुम्ही कोणाच्याही हातामध्ये देऊ शकता? देऊन तर बघा, दे विल रन इट बेटर दॅन यू. कारण की तुम्हाला जर सर मी माझी मर्सिडीजची चावी दिली आणि सांगितलं सर चालवा, हा थोडा लक्ष असू देत, माझी आहे म्हणून तुम्ही कशी चालवाल? सांभाळून चालवाल ना. सगळे तसे नाही करत, कोण कोण हरामखोर पण असतात. आपल्या बापाची कुठे आहे, घास बिंदास. पण हे कळणार कधी तुम्हाला सर? बस त्यामुळे कधीतरी कोणाच्या तरी हातामध्ये पॉवर देऊन बघा. चुकला तो तर समजवा, क्रिएट करा. पुढचा लीडर बनवायची जबाबदारी कोणाची? येस. तुम्ही बोलता की यार ह्या माणसाला एक कामच जमत नाही. वांद्रे सर म्हणतील अरे ह्याला पडदेच लावता येत नाहीत. अहो सर, पडदे लावायला शिकवायचं असतं. तो माणूस तुमचं ऐकणार आहे की नाही एवढंच बघा फक्त त्याच्याकडून. मी जर गडिंग्लज मध्ये CF आमचा स्टाफ शोधला तर मला मिळेल का? ऑडिट करणारा, GST समजणारा. इथे जे GST शिकवतात ना कॉलेजवरती टीचर आहेत, सरांचं पण आता कॉलेज आहे. टीचर लोकांना अकाउंटिंग येत नाही. ज्या टीचरलाच येत नाही तो खालच्यांना काय शिकवणार आहे? शिकूच नाही शकत, इम्पॉसिबल आहे. ग्रॅज्युएट घ्या, 400+ इंटरव्ह्यू घेतलेत मी इथे, 400+. एकही मुलगा किंवा एकही मुलगी पास नाही झाली इंटरव्ह्यूला. मग सोडून देऊ धंदा? माझ्या टाईपची लोक नाही आहेत गडिंग्लज मध्ये, सोडून देऊ, बंद करू? मग आम्ही ठरवलं की यार फर्स्ट फ्लोअरला आपल्याला एम्प्लॉई लागणार आहेत, आपण फर्स्ट फ्लोअरवरती का फोकस करूया? मग आम्ही आमचा ह्याला ग्राउंड फ्लोअर बोलतो. आम्ही ग्राउंड फ्लोअर पहिला क्रिएट केला. हा पहिला कोविडमध्ये हा रूम पहिला बनवला. ह्या रूम मध्ये आणि वरच्या रूम मध्ये काय फरक आहे? तुम्ही आता आला होतात, वरती कम्प्युटर होता आणि इथे काय आहेत? इथे शिकलेली मुलं नाही आहेत. मग माझी काय जबाबदारी आहे? मला मुलं पाहिजेत, कोणती? शिकलेली आणि अवेलेबल. रडत बसण्यापेक्षा काय करू? बोला, सोल्युशन द्या ना. तुम्ही मला सोल्युशन द्या ना. तुमच्या बिझनेसच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असंच येणार आहे. काय करायचं? फ्रेशर घ्यायचे. काय घ्यायचे? 1.5 शाण्याला नाही घ्यायचं. कोणाला घ्यायचं? फ्रेशरला. का फ्रेशरच का? आपण सांगितलेलं तो करणार. तो त्याला मार्केटमध्ये दुसरा कोण जॉबच देत नाहीये. आपण त्याचे मसिया बनतो की त्याला मार्केटमध्ये जॉबच नाहीये, तो इंटरव्ह्यू नाही देऊ शकत, तो कुठेच नाही जाऊ शकत. पेट्रोल पंपवरती पण काम नाही करू शकत. पेट्रोल पंप वाले पण असं बोर्ड लावून ठेवतात, अनुभवी कामगार पाहिजेत. अरे पेट्रोल भरायचंय फक्त, त्याचा अनुभव कुठून देऊ आता त्याला? सगळ्यांनाच अनुभवी पाहिजेत. आम्ही अशी कंपनी, आम्ही प्राऊडली फ्रेशर हायर करतो. 3 महिने, 6 महिने, वर्षभर ट्रेन करतो, बघतो त्याच्यामध्ये बदल होतोय की नाही. शिव्या घालतो, आई बहिणीच्या शिव्या घालतो मी या लोकांना. ओरडतोय. काही लोक 3 महिन्यामध्ये बदलतात, काही लोक 3 वर्ष झाले अजून पण बदलले नाहीत. एक तर त्यांनी बदलायचं आहे किंवा सोडून जायचंय. त्यांच्याकडे 2च ऑप्शन आहेत. सेम माणसाला सेम काम आम्ही देत नाही की लास्ट इयर पण हेच केलेलं, पुढच्या वर्षी पण हेच करायचं, ते आमच्याकडे नाही.
हा कल्चर आम्ही केला. वी हायर फॉर व्हॅल्यूज अँड देन वी ट्रेन फॉर स्किल्स. माणसाला शिकवताय तर तुम्हाला शिकवायला आलं पाहिजे. शिकवायची जबाबदारी कोणाची? आपली. सर आज मला लोकांची गरज नाहीये, खरंच माझ्याकडे एवढं काम नाही ज्याच्यासाठी मला 80 किंवा 150 लोकांचा स्टाफ पाहिजेत. पण मला पुढच्या 2 वर्ष 2027 मध्ये जसं मी सांगितलं ना, 2027 पर्यंत एलिट गुरुकुल विल बिकम व्हेरी फेमस कंपनी इन द होल दिस रिजन. आम्ही खूप फेमस बनणार आहोत. 2027 मध्ये मला खूप काम येणार आहे. 2027 मध्ये हायरिंग चालू केली की 2025 मध्ये करू? हायरिंग चालू कधी करू? समजलंय ना तुम्हाला? मला 2030 मध्ये आंबा खायचा आहे. माझं झाड कशाचं लावू? पेरूचं. कॉमन सेन्स आहे ना. तुम्ही तुमचे प्रश्न काही प्रश्न तुम्हाला मला विचारायचे आहेत आणि काही प्रश्न स्वतःला विचारायचे. तुम्हाला जे हवं आहे ते लावायची जबाबदारी आपली. मला डायरेक्टर पाहिजे होती कंपनीमध्ये. बायकोला मी आरामात डायरेक्टर बनवू शकतो. सगळ्यात इझी तर हेच आहे. पण एक लहानातून मोठी केलेली मुलगी ती जेव्हा बोलते ते स्टेजवरती, त्या डोळ्यात नेहमीच पाणी असतं. आणि ती स्टोरी दुसऱ्या लोकांसाठी एक इन्स्पिरेशनल जर्नी बनते की यार ही जर मुलगी करू शकते जी हितलीच आहे तर मी का नाही करू शकत? आणि मुलगी आहे, गिव्हन अ चॉईस. अशी कंपनी कुठल्या तरी मुलाच्या हातामध्ये द्यायला पाहिजे होती. पण मग विमेन एम्पॉवरमेंट कशी करू? आणि गडिंग्लजमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलात, आजरा चंदगड गडिंग्लज म्हणजे आपल्या भागातलं, मुलं जास्त कमिटेड आहेत की मुली जास्त कमिटेड आहेत? जनरल. पण तुम्ही मुलींना बिझनेसमध्ये आणत नाही का? कॅपॅसिटी नाही म्हणतात, किंवा मुली लवकर जातात, किंवा काय म्हणजे लग्न करून जात, असं काय काय बरंच काय काय म्हणजे त्याच्या थेरीज आहेत प्रत्येक गोष्टीच्या. काय हे सगळं खोटं आहे. असं काहीच नाही, असं होतच नाही. आणि 80 घेतलात आणि 20 गेलं तर काय फरक पडतोय? 60 तरी तुम्ही जाताय ते बघताय, जे राहतात आहेत त्यांचं का नाही बघत आहे? त्यांचं बघा. फिमेलला घ्या. असं कोणतं काम आहे जी मुलगी किंवा फिमेल करूच नाही शकत, शक्ती करू नाही शकत? असं एक काम सांगा. फॅक्टरी नाही चालू शकत, ट्रक टेम्पो नाही चालू शकत. सगळं आज आर्मीमध्ये जायला लागल्यात मुली. आपण टाळ्या वाजवतो, ती पण चंद्रावरती जाऊन आली रिटर्न. पण आपण आपल्या ऑफिसमध्ये मुलगी ठेवत नाही. तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुमची शक्ती बिझनेसमध्ये आली पाहिजे आणि तिने टीम बनवायला पाहिजे. सोशल मीडिया मार्केटिंग जशी मुलगी करू शकते तसं कोणच नाही करू शकत. तुम्हाला बिझनेसच्या नवीन आयडिया जशी मुलगी देऊ शकते तसं कोणच देऊ नाही शकत. बिझनेसमध्ये जसं साफसफाई ठेवायला पाहिजे जशी मुलगी ठेवू शकते तसं कोण ठेवू शकत नाही. मी तर हे पण बोलतो, कस्टमरची इन्क्वायरी जशी फिमेल हँडल करू शकते तसा मेल हँडलच करू शकत नाही. मग तुम्ही का घाबरता फिमेलला बिझनेसमध्ये आणायला? शक्ती बिझनेसमध्ये आली नाही तर पॉसिबलच नाही. मला 2027 मध्ये स्टाफ पाहिजे सर. मी 2018 पासून काम करतोय आणि हा सगळा स्टाफ घेऊन मी एकही रुपये काढत नाही. 2030 मध्ये मी माझ्या कंपनीचे फक्त 20% विकणार आहे. 400-500 करोडचं माझं रफ व्हॅल्युएशन आहे. मार्केटला जायचं, IPO ला आणायचं. फक्त 20% विकणार आहे. 80% कंपनी माझ्याकडेच ठेवणार आहे मी. 20%चे 400-500 करोड झाले पाहिजेत. नाही झाले तर 2031 मध्ये होतील. पण विजन ते आहे. आणि तेवढे पैसे आल्यानंतर मग ह्या लोकांचे जे छोटे मोठे हे बिझनेस जे ह्या लोकांनी चालू केलेत ते चालू करायला जो थांबतो माणूस, पैसे नाहीत, मग पैसे बनवावे लागतात ना कुठून तरी. बापाने दिले नाहीत मला. आणि मार्केटमध्ये पैसे, मार्केटमध्ये आहेत की नाहीत पैसे? आपल्या इंडियन मार्केटमध्ये, इंडियन इकॉनॉमी पैसे आहेत की नाही आहेत? आपण मार्केटमध्ये गेलो नाही, ही चुकी कोणाची? तुम्ही जेव्हा पण हायर करता, त्याला हायर करायच्या अगोदर तुमच्या माइंडमध्ये त्याच्या रोलची क्लॅरिटी असायला पाहिजे. त्याला आपण तसं राईट फिट बनवता आलं पाहिजे. बाबा तुला हा रोल दिलेला आहे, 3 वर्ष देतो, त्या रोलसाठी तू खंबीर हो, रेडी हो. तुला मी मार्केटिंग हेड बनवणार आहे. तुला आता मार्केटिंग येत नाही, ह्या 10 गोष्टी आहेत ज्या तुला शिकायच्या, तर मी तुला हेड बनवला समज, तुलाच बनायचंय. पण हे सगळं कर आणि त्याला रिटेन करता आलं पाहिजे. मग रिटेन म्हणजे तो सोडून नाही गेला पाहिजे. मग सोडून का जातात का ह्याची लिस्ट द्या मला. मग मी तुम्हाला सांगतो की काय केल्याने थांबतील. ओके, नेक्स्ट. ट्रेन पीपल वेल इनफ दॅट दे कॅन लिव्ह. सोडून जाऊ शकतात ते लोक. त्या लोकांना एवढं ट्रेन करा. मी ट्रेन केलेला एम्प्लॉय तुम्हाला हवा आहे की नाही? एलिट, माझे सगळे क्लायंट बोलतात सर एलिट गुरुकुलमधून 2 मुलं द्या ना. हो सर, मलाच 150 पाहिजेत, तुम्ही पहिले मला द्या.
जो इथून सोडून जातो तो एलिट गुरुकुल नाहीये, आणि जो एलिट गुरुकुल आहे तो कधी सोडून जाऊच नाही शकत. मग जो सोडून जातो ना त्याला आम्ही थँक्यू बोलतो. का? तो आमचा नव्हताच ना, उगाच फालतू आयटम वरती मी इन्व्हेस्ट करतो. मग जाणाऱ्याने लवकर जावं अशा आम्ही घाबरत नाही. लोक गेले तर आम्हाला भीती आहे, नाही गेले तर. समजलं तुम्हाला? वी ट्रीट देम वेल इनफ सो दे डोंट. आम्ही जे एम्प्लॉयसाठी करतो ना कोणच नाही करू शकत. तुम्ही काय काय करू शकता, एक कंपनी एम्प्लॉयसाठी काय काय करू शकते. आम्ही ह्या लोकांना राहायला जागा देतो, खाणं पिणं आम्ही मॅनेज करतो, आणि ते जेवतोय जे मी जेवतोय तेच. म्हणजे जेवणामध्ये पण असं ह्यांचं वेगळं आणि आमचं वेगळं असं नाहीये. आता मी डाएट प्लॅन चालू केलं तर मला थोडं डाएटिंगचा चालू आहे, पण आतापर्यंत एवढ्या वर्षांपर्यंत जे आम्ही खातो ते त्यांना देतो. जे कपडे आम्ही घालतो हेच कपडे हे लोक घालतात. ज्या हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट होते त्याच हॉस्पिटलमध्ये ह्यांची पण ट्रीटमेंट होते. सरांना माहिती आहे गोळ्या सगळ्या आम्ही ह्यांच्याकडूनच घेतोय. जिमचे आम्ही ऑडिटर आहोत संत गजाननचे. सगळ्यांची ट्रीटमेंट आम्ही आमच्या थ्रू गेले तर आम्ही तिथे ट्रीटमेंट आमच्यावरती करून घेतो. एवढं सगळं केल्यानंतर पण ह्यांना हे सगळे जी बिझनेस कोचिंग आहे तुमच्याकडून पैसे घेऊन आम्ही तुम्हाला देतो. ह्यांना तर फ्रीमध्येच आहे की. अच्छा, ह्यांना इव्हेंटच्या अगोदरचं पण माहिती आहे, ह्यांना इव्हेंट पण दिसतो, आणि इव्हेंटच्या नंतरचं पण माहिती आहे. इव्हेंटमध्ये काय बरोबर झालं आणि काय तुम्हाला नाही कळणार. आता इव्हेंटमध्ये काय काय चुका झाल्या, इकडे एक लिस्ट रेडी झालेली आहे काय काय चुका झालेल्या आहेत आणि नेक्स्ट इव्हेंटमध्ये त्या नाही झाल्या पाहिजेत. ह्यांना सगळंच कळतंय. हे तुमच्या बिझनेसेसमध्ये येतात. आता वांद्रे सरांच्या बिझनेस प्रिमायसेसला मी नाही गेलो व्हिजिट करायला, पण माझी टीम गेली. एवढ्या वर्षापासून ते बिझनेस करतात, त्यांना माझी टीम एक दिवस व्हिजिट करून सांगते सर हे चेंज करा, हे चेंज करा, हे चेंज करा. मग त्यांना एवढी बुद्धी कोणी दिली? मग ते स्वतःचा बिझनेस कधीही चालू करू शकतात. माझी टीम ते लोक स्वतःचा बिझनेस आजही चालू करू शकतात, पण त्यांना माहिती आहे मग तो फक्त पैशासाठी असेल. तिथे आमची लाईफ जशी गुरुकुलची लाईफ आहे तशी लाईफ त्या लोकांना दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये, मुंबई आणि पुण्याला काय दुबईला पण अशा कंपन्या नाही आहे जिथे जो कल्चर आम्ही क्रिएट केलेला आहे, जी व्हॅल्यू आम्ही क्रिएट करतो. एवढं सगळं करून पण काही लोक सोडून जातात. मग घाबरून हायर करायचं बंद करू की जास्त हायर करू? मला कळतं की 100 हायर केले की 40 जाणार आहेत, मग मी किती हायर करू? मला 150 पाहिजेत, मग मी रेशो लावून मी 300 हायर करतो, 150 राहतील, संपला विषय. आपण गेलेल्याला बघतो, मी बोलतो राहिलेल्याला बघा. आम्हाला बिझनेस कोचिंगमध्ये शिकवलं गेलंय अगेन ईशा योगामध्ये, पीपल विल ऑलवेज लिव्ह युअर ऑर्गनायझेशन. आज गुगलमधून पण लोक निघतात आहेत, ॲपलमधून पण निघतात आहेत, चॅट जीपीटीची जी कंपनी ओपन आहे त्याच्यातून पण लोक सोडून जातात आहेत, टाटा, बिर्ला, JSW सगळीकडून लोक रिझाईन करतात आहेत. रेझिग्नेशन हा आपला एकट्याचा प्रॉब्लेम नाही आहे, हा पूर्ण इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी आम्हाला तिथे शिकवलं पीपल विल ऑलवेज लिव्ह युअर ऑर्गनायझेशन. तुमची कंपनी सोडून जाणार लोक, बट इनफ विल ऑलवेज स्टे. जेवढे तुम्हाला गरजेचे आहेत, खरंच तुमच्या गरजेचे आहेत, ते लोक नेहमी राहतात. तुम्हाला वाटत असतं की हा सो अँड सो व्यक्ती माझ्या कामाचा आहे, हा राहायला पाहिजे, कदाचित त्याचं काम झालंय तुमच्या कंपनीमधलं म्हणून ते चाललंय. तर जाणाऱ्याला थांबवू नका, जरा पण नाही कन्व्हिन्स करायचं जाणाऱ्याला. जाणाऱ्याला सांगायचं हे नोटीस पिरियड पण नाही भाई, 1 महीने के बाद नहीं जाने का, आज जाने का. आणि जर त्याने गेल्यानंतर तुमचा बिझनेस जर अफेक्ट होत असेल तर तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे की मी असा काय धंदा बनवला की साला तो पर्सन डिपेंडेंट झाला, एका व्यक्तीवरती मी डिपेंड झालो. मग तो व्यक्ती तुमचा फायदा घेणार की नाही? त्याला तुम्ही बोलू शकता का, काढू शकता का? आणि तो व्यक्ती जर तुम्ही आहात तर, जो बिझनेस मधून गेल्याने बिझनेस अफेक्ट होऊ शकतो, तर मग असा घटिया बिझनेस का डिझाईन करायचा? मी गुरुकुल असा डिझाईन करतोय की त्याच्यामध्ये माझा रोलच नसला पाहिजे. आज मी आहे म्हणून मला या लोकांनी स्टेजवरती उभा केला, मी नसतो तरी हा सेशन झाला असता. कारण की इकडे राम पाटील कोच नाही, एलिट गुरुकुल लिमिटेड इज अ कोचेस आमचे चेंज होत राहणार आहेत. शक्तीचा प्रोग्राम ही घेणार आहे, सायली घेणार आहे, मोनिका घेणार आहे, मी नाही घेणार आहे. मी पण असणार. हा 1 मॅन शो नाही बनवायचा आहे मला. मी डायरेक्टर बॉडी मधून रेजिग्नेशन दिलंय. स्वतःच्या कंपनीमधून स्वतः माणूस रिझाईन करू शकतो का? आम्ही एक नवीन केस स्टडी बनवतोय की करू शकतो. करून काय करू? गोव्याला जाऊन बसू, पार्टी करू? किती दिवस करू पार्टी? किती दिवस मित्रांबरोबर फिरू? परत कुठेतरी इथेच यायचं आहे ना. फक्त माझ्यावरती बिझनेस काय नसला पाहिजेत, डिपेंड. तुम्ही विचार करा ना, आज सेमिनार मध्ये मी शिकवतोय की डिपेंड नसायला पाहिजेत. काही लोकांच्या वरती एवढा बिझनेस डिपेंड आहे की ते सेमिनारला नाही येऊ शकले.
मेसेज करतात की रेकॉर्डिंग करा, रेकॉर्डिंग बघतो. तुम्हाला वाटतं रेकॉर्डिंग मध्ये इफेक्ट होतो? फील पाहिजेत ना, फील रेकॉर्डिंग मध्ये नाहीये. रेकॉर्डिंगच करायची तर माझ्या बाजूला स्टुडिओ आहे, मी खूप छान रेकॉर्डिंग करून खूप छान कॉन्टेंट रेकॉर्ड करून तुम्हाला व्हिडिओ पाठवला असता. या माणसाला हात लावून उठत नाही, त्याला चाबूक लावावा लागतो. मग हे एवढं सोपं नाहीये, पण आम्ही करतोय कारण की आम्हाला करायचं आहे. आम्ही बिझनेस बांधायला शिकलो, आम्ही आता लोकांना शिकवतोय आणि लोकांना शिकवत शिकवत आम्ही पण शिकतोय. आम्ही कोच नाही आहोत, तुम्ही सगळे कोच आहात. तुम्ही आम्हाला शिकवता बिझनेस कसा नाही करायचा, ते पण तर शिकणं गरजेचं आहे ना. 30 वर्ष ज्या बिझनेसला मी बघतो, हा बिझनेस इथे होता इथेच राहिला, म्हणजे त्यांनी बिझनेस केला की चुकीचा केला? चुकीचा केला. मार्केट चेंज झालं, इकॉनॉमी चेंज झाली, सिच्युएशन चेंज झालं, पण त्याचा बिझनेस चेंज नाही झाला. मग चुकीचा कोण? तो बिझनेसमॅन. असा बिझनेस मला नाही करायचा आहे, हे मला कुठेतरी दिसावं लागतं ना. नेक्स्ट, प्रॉफिटचे फॉर्म्युले आहेत खूप. आता बिझनेस पापत जात तुम्ही सगळे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला माहिती आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इमॅजिन करू शकता प्लीज तुमच्या बिझनेसचा. तुमचे नंबर तुम्हाला माहिती आहेत. ह्या साईडला काय असतं? क्रेडिट साईडला सेल्स, आणि ह्या साईडला काय असतात? सगळे एक्सपेन्स. सेल्स मायनस एक्सपेन्स केले की खालती काय येतो? प्रॉफिट. आपला बिझनेसमध्ये प्रॉफिट जो आहे ना, तो आउटकम आहे. म्हणजे तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकत नाही. तुम्हाला खेळायचं कशावरती आहे? आता दोन्ही प्रॉफिट वाढवायचं असेल तर आपल्याला तुम्हाला कळतं नाही तर सेल्स वाढवावा लागेल किंवा कॉस्ट. मी तुम्हाला विचारतो आपण प्ले कुठे करायला पाहिजे? जास्त फोकस. प्ले तर दोन्हीकडेच करायचं आहे, पण जास्त प्ले कुठे करायचं आहे? सेल्स वरती. मग सर एक प्रोडक्ट विकून तेवढा सेल्स येत नाही जेवढा मला पाहिजेत, मग काय करायचंय? 2 प्रोडक्ट वाढवायचे. 3, तुम्हाला प्रोडक्टशी प्रेम का होतं? वांद्रे सर इंटेरियर आहेत, मग त्यांनी पडदेच का विकावे? कोणी सांगितलं? आंब्याच्या सीझनमध्ये आंबे नाही विकू शकत, दिवाळीमध्ये फटाके नाही विकू शकत, पावसाळ्यामध्ये छत्र्या नाही विकू शकत. वाय डू यू लव्ह युअर प्रोडक्ट? पार्लेची बिस्किट कंपनी होती, मग तिने ते इक्लेअर नाही का ते इलायची किसमी चॉकलेट गाड्याची काय गरज होती? कॅन्डी गाड्याची काय गरज होती? त्यांना माहिती त्यांच्या जे टॉप मार्जिन आहेत त्या एक प्रोडक्ट अचीव करूच नाही शकत. सेकंड लाईन ऑफ प्रोडक्ट ऍड करावीच लागते. मग तुम्ही नेहमी काय करता ना, प्रॉफिट वाढवायचं म्हटलं ना की एम्प्लॉई काढून टाकतो, भाडं वाचवतो, लाईट बंद करून ऑफिसमध्ये बसतो. माइंड नेहमी कॉस्ट कटिंगला जाते. मी बोलतो कॉस्ट बढा दो, कॉस्ट वाढू देत. आता म्हणजे नेहमी नाही हा, स्टेप. आता दोन्ही पाय हवेत नको ना. पहिला पाय सेल्स, पहिला सेल्स वाढवा, कॉस्टला कॉन्स्टंट ठेवा आणि सेल्स वाढवा जेवढा वाढवू शकता. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता इथून पुढे सेल्स वाढू शकत नाही, मग कॉस्टवरती आपण बोलूया. पण हा गेम आहे जो आपल्याला खेळायचा आहे. काही लोक माझ्या कोचिंग मध्ये आले, मला कळालं की यांचा सेल्स वाढणार नाही. मी सांगितलं आता जर तुला मला वाचवायचं असेल तुझी कॉस्ट मला 0 करावी लागेल, कारण की हा नंबर छोटा आणि हा नंबर मोठा असेल तर हा नेट काय येणार आहे? लॉस. मग आता ह्याचा लॉस वाचवण्याचे 2च ऑप्शन आहेत. सेल्स वाढला पाहिजेत. मला कळालं सेल्स वाढवायला 6 महिने 1 वर्ष लागेल, पण प्रॉफिट मध्ये ह्याला आणायला मी आजच्या आज आणू शकतो. मला फक्त काय करायचं, याची कॉस्ट कट डाऊन करायची. मी केली. चुकीचं केलं की बरोबर केलं? बरोबर केलं. ऍटलिस्ट तो प्रॉफिट मध्ये राहू दे किंवा न्यूट्रल राहू देत. 6 महिने मार्केट रिसर्च करू देत आणि पुन्हा रिस्टार्ट होऊ देत. कारण की धंदा चालूच असायला पाहिजे असं पण कोणी नाही सांगितलं. जर तुमच्या घराला आग लागली तर आग चालू ठेवणार की तुम्ही पाणी ओतायला चालू करणार? नाही, जळते जळू देत काय आपल्याला, असं असतं का? मग जर एखादा एम्प्लॉय तुमच्या डोक्याचा शॉर्ट करायला चालू झालाय तर तुम्ही पूर्ण हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला काढणार आहे की त्याच्या अगोदरच तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे? तुम्हाला कळायला पाहिजे तुमच्या करेक्टिव्ह ऍक्शन्स कधी घ्यायचे. प्लीज नेक्स्ट. ठीक आहे, हे सगळं आपण नंतर बोलू. हे सेंटेन्स मी आता त्या दिवशी रिव्ह्यू मध्ये
बॅच 1ला बोलवलं होतं तेव्हा बोलता बोलता एक सेंटेन्स असं हिट झालं मला. मी नेहमी बोलायचो की वाय वरती काम करा, वाय वरती का. तुमचा पण जेव्हा सेशन चालू होणार ना, बिझनेस चालू का केला होता, का चालू केला होता, आता का बिझनेस, वाय, पर्पज थेरी, असं आम्ही काय काय करतो. मग आमची जी पर्पज थेरी आहे ना ते एकदम सिंपल आहे. आम्हाला ना इथली गरिबी हटवायची आहे. इथली म्हणजे गडिंग्लजची नाही बोलत आहे मी. माझी जबाबदारी किती लोकांची माहिती आहे? माझी डायरेक्ट जबाबदारी जे एलिट गुरुकुलला कनेक्टेड आहेत, जे एलिट गुरुकुलच्या आतमध्ये हे माझे एम्प्लॉई आहेत, ह्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे. मला ह्यांची गरिबी काढायची आहे, इन्क्लुडिंग मी पण इथे, कारण की कंपनी इथे, आम्ही सगळे असे आहोत. आमची जेव्हा सॉल्व्ह होईल त्यावेळी आम्हाला आमच्या कस्टमरची इमिजिएट जे कनेक्टेड लोक आहेत त्यांची, आमचे स्टुडंट जे आहेत त्यांची, आणि आमचे जे हितचिंतक आहेत त्यांची, एवढ्यांची केल्यानंतर मला वाटतं ओव्हरऑल गडिंग्लजची गरिबी निघून जाईल. का? कारण की मी ज्यांच्याबरोबर कनेक्टेड आहे ते सगळे बिझनेसेस आहेत. आणि गरिबी, अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे प्रॉब्लेम गरिबी आहे. आपण नाव चेंज केलंय प्रॉब्लेमचं. आपल्या सगळ्या बिझनेसेसला लोक पाहिजेत आणि लोकांना जॉब पाहिजेत. मग येत का नाही येत ते लोक? कारण की तुम्हाला एक राईट टाईपचे एम्प्लॉई पाहिजेत आणि त्यांच्याकडे एवढे पैसेच नाही आहेत की ते राईट टाईपचे एम्प्लॉई बनतील. म्हणजे तुम्हाला MBA इन मार्केटिंग पाहिजे, त्याला खरंच येते मार्केटिंग, म्हणजे फक्त डिग्री नाही आहे. तर आपल्याकडे असे कॉलेजेस आहेत आणि आमच्याकडे जे स्टुडंट आहेत जे MBA इन मार्केटिंग करतात आहेत पण त्यांना मार्केटिंगचा एम पण नाही माहिती. खरंच ज्याला जेन्युइनली, उद्या जर तुमच्या बिझनेसमध्ये एखादा असा एम्प्लॉई आला, बोला सर मार्केटिंग में देख लूंगा सर, आप टेंशन मतलब मेरा 1 लाख रुपए सैलरी बनता है, आपका बिजनेस कितना है, 1 करोड़, सर मैं 5 करोड़ करके दे दूंगा, 20% आपका मार्जिन है, आप 20 लाख कमाओगे, 12 लाख मेरा सैलरी है. तुम्ही हा बोलणार की नाही म्हणणार? तो गॅरंटी घेतोय आपका बिझनेस बड़ा करने का जिम्मेदारी मेरा है. मग तुम्हाला त्याला सॅलरी द्यावीच लागेल ना. तो केपेबल, यू शुड पे टू द केपेबल पर्सन. प्रॉब्लेम समजा मार्केटमध्ये केपेबल लोकच नाही आहेत किंवा त्यांना माहितीच नाही की ते केपेबल आहेत की नाही आहेत, त्यांच्याकडे पैसेच नाहीत. मग मार्केटचा जो ओरिजिनल प्रॉब्लेम आहे तो गरिबी आहे. त्याला हटवायला 2 गोष्टी आम्ही रन करतो इकडे, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट. एज्युकेशन, आणि आता तुम्हाला जे देतो त्याला आम्ही काय बोलतोय, एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे आम्ही कॉलेज, स्कूल नाही, बिझनेस एज्युकेशन देतोय की बाबा धंदा करायचा असतो, एज्युकेशन. आणि आम्ही एम्प्लॉयमेंट क्रिएट करतोय. काय क्रिएट करतोय? आणि आम्ही आमच्या सगळ्या क्लायंटला सांगतोय की गरज नसताना पण एम्प्लॉय ठेवा, गरज नसताना पण एम्प्लॉय ठेवा, कारण की एक दिवस गरज येणार आहे त्यावेळी एम्प्लॉय नसणार आहेत. त्यामुळे आतापासूनच एम्प्लॉय, म्हणजे आम्ही एम्प्लॉयमेंट क्रिएट करतो. म्हणून मी हे सेंटेन्स पहिलं बोललो, बिझनेस क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. इट्स अ रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेसेस टू क्रिएट एम्प्लॉयमेंट. गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, ज्यांनी जन्माला घातलं त्याच्या आईबापाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे तर त्यांची पण त्यांनी नाही, ते दे फेल्ड, गव्हर्नमेंट फेल्ड, आईबाप फेल्ड, समाज फेल झालाय. मग आता जबाबदारी कोणावरती आली? लास्ट. जर इथे आपल्याला चांगला एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं, जॉब एन्व्हायरमेंट, मग पुण्याला बोलतात आता पुणे आता इंडियाची सिलिकॉन व्हॅली व्हायला लागले. सिलिकॉन व्हॅली म्हणजे जिथे आता ऍपल, गुगल USA मध्ये आहेत, पुणे बनायला लागले तसं. म्हणजे IT कंपन्या तिकडे यायला लागल्यात. एक पहिली IT कंपनी कधीतरी आली असेल, मग दुसरी आली, मग तिसरी आली, आता ते काय झालं, हब झालं. मग आता गडिंग्लजच्या, जर तुमच्याच मुलाला किंवा तुमच्या छोट्या भावाला जर IT मध्ये काम करायचं, तुम्ही त्याला गडिंग्लजमध्ये जॉब द्याल की पुण्यामध्ये द्याल? पुण्यामध्ये जाणार ना, पण तो गडिंग्लजमध्ये कंपनीच नाही. मग गडिंग्लजमध्ये कंपनी बनवायची जबाबदारी कोणाची होती? बिझनेस कम्युनिटीची ना, आपल्या लोकांची. आपल्या लोकांना अक्कल आहे ना की पुढे एक जनरेशन रेडी व्हायला लागले, सायमल्टेनियसली जर बिझनेस रेडी नाही झाले तर ही जनरेशन इथे थांबणारच नाही, ही जाणार आहे. आणि ते गेलेच पाहिजे, थांबून ते करणार काय? मग तुम्ही जी स्वतःची जी पोटाची पोरं जी काढलेली आहे ते कशी थांबतील इथे? इकडे अपॉर्च्युनिटीज नाही ना. अरे यार, इथे मॉलच नाहीये. आम्हाला इथे बरीच लोक बोलली, ओ तुमची मुंबईची वाईफ इकडे कशी थांबेल, हो इकडे मॉलच नाही. मी बोललो सर, मी एवढे पैसे कमवतो की गडिंग्लजमध्ये मॉलची गरज नाहीये मला. जिथे मॉल आहे तिथे मी जाऊ शकतो ना माझी गाडी घेऊन. मी आज फ्लाईट घेऊन कुठे नाही जाऊ शकत. आणि आम्हाला रोज मॉलला जायचं आहे का? आणि आम्ही मॉलला जाऊच कशाला? पण लोक अजून काय करतात, किंवा तुमच्या घरामध्ये येणाऱ्या सुना अजून काय करणार आहेत, हे मुंबईमध्ये मॉल लाईफ असते बाबा, जाऊन जगून ये 5 दिवस मॉलमध्ये राहा बस. नाही नाही, ओ शेतकऱ्याच्या मुलाला मुलगीच देत नाहीत. अहो शेतकरी जर मर्सिडीजने गेला तर कसे नाही देणार? मर्सिडीज राहते, 4 व्हीलरने तरी जायला पाहिजेत. त्याचे कपडे तरी असे असायला पाहिजेत, त्याच्या तोंडातून शब्द तरी निघायला पाहिजेत. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही, त्याला बोलताच येत नाही, तो आयुष्य कसं काढणार त्या मुलीबरोबर?
तो काय पेरेंटिंग करणार आहे पुढे जाऊन? प्रॉब्लेम शेती नाहीये, प्रॉब्लेम त्याचा कम्युनिकेशन स्किल आहे. ज्याला बोलता येतं तो पानवाला पण तुमच्या सरपंचांची पोरगी घेऊन जाऊ शकतो, कारण की त्याला बोलता येतं. मग कम्युनिकेशन स्किल वरती काम करायला पाहिजे होतं ना बापाने. मग इथल्या मुलांचं कम्युनिकेशन स्किल वाढवायचे असेल, पर्सनॅलिटी वाढवायची असेल, इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करायची असेल, तर ही रिस्पॉन्सिबिलिटी बिझनेसची होती. मग नंतर मला कळालं की ऍक्च्युली एम्प्लॉयमेंट क्रिएट्स बिझनेस. बिझनेसेस डोंट क्रिएट एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट क्रिएट्स. गडिंग्लज जर श्रीमंत झालं तर सगळे बिझनेसमॅन श्रीमंत होतील का, मला हे विचारायचं आहे. हा विचार करा. गडिंग्लज मध्ये जर लोकांना जॉब मिळाले, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले, तर पैसे घेऊन हे लोक काय करणार आहेत? काय करतात लोकांकडे पैसे आले तर काय करतात? खर्च करायला बाहेर जातात. मग इथल्या लोकल मार्केटची जर डिमांड वाढवायची असेल तर ह्यांची पर्चेसिंग पॉवर वाढवावी लागेल आपल्याला. इथल्या लोकांची पर्चेसिंग पॉवर म्हणजे त्यांच्या खिशामध्ये पॉकेट मध्ये पैसे टाकायचे, आणि पैसे टाकायची बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. समजलं? वांद्रे सरांचा इंटेरियरचा बिझनेस मोठा झाला, त्यांनी 50 लोकांना जॉबला ठेवलं. ते 50 लोक आता 50 बाईक घेणार आहेत, बाईकवाल्याचा बिझनेस वरती गेला. बाईक घेतल्यानंतर ते पेट्रोल भरणार आहेत, पेट्रोलवाल्याचा बिझनेस वरती गेला. रिपेअर करणार आहेत, मेकॅनिकचा बिझनेस वरती गेला. बाईकच्या पुढे हेल्मेट घेणार आहेत, हेल्मेटचा बिझनेस वरती गेला. बाईकवरून पडले, हॉस्पिटलचा बिझनेस वरती गेला. एक बिझनेस जर वरती गेला, चांगलं खायला जाणार, तो महिन्यातून एकदा पिझ्झा खाणार, एकदा कॉफी पिणार, चांगले कपडे घेणार, चांगला फोन घेणार, चांगले शूज घेणार. सगळ्या बिझनेसला जर त्याला आपल्याला, आणि प्रत्येक सेल नवीन परचेस क्रिएट करतो, बरोबर? हे बरोबर आहे का बघा? एव्हरी सेल क्रिएट्स न्यू परचेस. कारण की सेल करायला तुम्ही सगळे बिझनेसवाले आहेत, सेल करायला पहिला काय करावं लागणार? परचेस. तुम्ही परचेस केला की कोणाचं तरी काय होणार आहे? सेल. म्हणजे मी काय बोलतोय, एव्हरी डेबिट क्रिएट्स एव्हरी क्रेडिट. आपण जर डेबिटच अडवून ठेवले तर नवीन क्रेडिट बनणारच नाही. मग हे इक्वेशन असंच आहे. बिझनेस क्रिएट्स एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट्स बिझनेस. पण पहिला पाऊल कोण टाकणार? पहिली रिस्क कोणी घ्यायची? बिझनेसने. स्टार्टिंग बिझनेसवाले. आपण स्टार्ट केलं ना, ही सायकल एवढी मोठी होईल ना, बघता बघता 5 वर्षामध्ये गडिंग्लजचा पूर्ण चेहरा चेंज होऊन जाईल. पण 5 वर्ष, 5 महिन्यामध्ये आपण करू शकतो का? सगळे एकत्र आले तर कदाचित हा, पण सगळे एकत्र तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, एवढ्या वर्षापासून आपण खूप प्रयत्न करतोय लोकांना एकत्र आणण्याचे, पण इम्पॉसिबल नाही. 2-4 सक्सेस स्टोरी झाल्या की लगेच त्याच्या मागोमागे बाकीचे लोक करतात. नेक्स्ट प्लीज. आता माझा प्रोग्राम सगळं सांगून जनरल नॉलेज जे मला शिकवायचं होतं बिझनेसचं ते झालेलं आहे. इथून आता पुढे मी आमच्या कोर्सच्या विषयी माहिती देतोय. चालेल? कोर्सच्या विषयी माहिती दिली तर. बाकी असे सेशन मी खूप घेणार आहे. तुम्ही लोक महिन्यातून एकदा दोनदा त्या ग्रुपमध्ये तुम्ही राहा. दर सेशन आम्ही नेक्स्ट बेस्ट लेवलचा सेशन देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही खूप कमर्शियल पण नाही आहोत आणि आम्ही फुकट पण नाही आहोत. आम्ही काही क्लासेस फुकट घेणार आहोत, काही कोर्सेस, काही सर्व्हिसेस आमच्या पेड असणार आहेत. ठीक आहे ना? म्हणजे फेअर गेम आहे. कन्सल्टन्सी फ्रीमध्ये आहे, पण जीएसटी काढायचा असेल तर मी माझ्या टीमचे चार्जेस तुम्हाला सांगणार. एक एवढं सिंपल आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का बनवायची? 3 तास तुम्हाला सांगतो. पण तुम्ही मला हा बनव, ते 3 तासाची फी नाही आहे. 3 तासात तुम्ही बोलू शकता मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही बनवायची, पण तुम्ही बनव बोललात तर मी त्याचे जे कंपनी बनवायचे जे रजिस्ट्रेशन चार्जेस असतात ते आम्ही घेणार. मग तसं बिझनेस शिकवायचे काही चार्जेस नाही आहेत, पण तुमचा ॲटिट्यूड चेंज करायला जो तुमच्या पाठीमागे आम्हाला मॉनिटर लावावा लागतो, तो मॉनिटर लावण्यासाठी मला टीम ठेवावी लागते. आणि त्या टीमला रन करायला आणि ह्या गुरुकुलला बांधायला काही पैसे लागतात आणि प्रोडक्ट्स विकल्याशिवाय आमचे पैसे येऊ शकत नाही. तर दिस इज माय प्रोडक्ट. आम्ही तुम्हाला डे 1ला बिझनेसचे चॅलेंजेस शिकवतो की बिझनेसमध्ये चॅलेंजेस काय काय आहेत. आम्ही तुम्हाला टाइम मास्टरी शिकवतो, दिनचर्या. आम्ही त्याला दिनचर्या बुक देतो. मग ह्यांचे आता जे रिझल्ट यायला लागलेत ना, हे रिझल्ट माझ्या कोचिंगमुळे नाही येत आहेत. कोचिंग माझी काहीच नाही करू शकत. हे रिझल्ट आणायच्या पुस्तकाचं नाव आहे दिनचर्या. आणि हे ब्लँक बुक देतो आम्ही तुम्हाला. तुम्हाला स्वतःला लिहायचं असतं. यू राईट युअर डेस्टिनी असं आम्ही बोलतो. तुम्हाला पुढच्या वर्षी काय पाहिजेत ना ते आजपासून लिहायला चालू करायचं आहे. ऑटोमॅटिकली पुढच्या वर्षी ते येतं. ते दिनचर्याची बुक आहे. सर पण ते वेळ फ्री करायचा असेल तर मग टीम बांधावी लागते. मग आम्ही तुम्हाला एक तर तुम्हाला हायर करायला लागणार, माझ्या एचआरला आम्ही तुम्हाला देतो की आमची एचआर टीम वापरा, पण तुमची एक बेसिकची टीम रेडी करायला चालू करा. सोशल मीडिया मार्केटिंगची तुमची टीम नसेल तर तोपर्यंत आमची सोशल मीडिया मार्केटिंगची टीम वापरा. तुमचा इंटरनल अकाउंटंट नसेल,
फुल टाइम अकाउंटंट तुम्ही अफोर्ड करत नसाल किंवा अवेलेबल नाही आहे तुमच्याकडे, अफोर्ड करताय पण अवेलेबल नाही आहे बेस्ट अकाउंटंट, तर तुम्ही आमची अकाउंटिंगची टीम घ्या, टॅक्सेशनची टीम घ्या, आमच्या स्वतःच्या 11 टीम आहेत त्या तुम्ही वापरू शकता. मग आम्ही तुम्हाला टीम बिल्डिंग आम्ही कसं करतो ते सांगतो, मग तुम्ही पण आमचं बघून शिकून, म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही शिकवत नाही, तुम्हाला बघून करायच्या असतात. मग टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी आहेत. ऑपरेशनल एफिशियन्सी कशी आपण आणू शकतो, तुमची चॅलेंजेस सांगाल तर मी तुम्हाला एक्सेल वगैरे बनवून देऊ शकतो की हा बाबा हे असं असं केल्याने होतं. खूप इम्पॉर्टंट काम आहे लीड जनरेशन, की लीड कशा जनरेट करायचे. सर माझ्या बिझनेसमध्ये मला सेल वाढवायचं आहे, सेल वाढवण्यासाठी मला लीड वाढवायचे आहेत, मग लीड कशा जनरेट करू. मग आपण जी ही बॅच असणार 20, 25, 30, 40 लोकांची जेवढी पण बॅच असणार आणि माझी जुने 30 स्टुडंट सगळ्यांना आम्ही एकत्र आणतो आणि सांगतो त्याला लीड जनरेट करा एकामेकासाठी. मग आता वांद्रे सरांना तर मी इकडे पुढे उभा केला आणि सांगितलं वांद्रे सरांनी काय करतात, वांद्रे सर इंटेरियर आहेत, पडद्याचं बेस्ट काम करतात, समोर 50 लोक आहेत, 50 लोकांचं काम काय काय करायचं. वांद्रे सरांनी सांगितलं मला 50, माझ्या समोर 50 लोक आहेत, मी इंटेरियरचं बेस्ट. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये 10, 20 लोक तरी ज्यांचं पडद्यांचं काम व्हायचं असेल, तुम्हाला त्यांना काय द्यायचे इमिजिएटली रेफरन्स. असा रेफरन्स गेम आम्ही खेळतो, लीड जनरेट करता येतं ते दाखवतो. मग इथे आम्ही करून दाखवलं. असं तुम्ही सगळीकडे जाऊन करा, सॅटर्डे क्लब जॉईन करा, सॅटर्डे क्लबमध्ये करा, किंवा तुम्ही तुमच्या गावामध्ये एखादी मीटिंग घ्या तिथे करा, तुम्ही तुमच्या मित्रांचा गेट टुगेदर करा तिथे करा. तुम्ही लीड कशी जनरेट करायची इथे एकदा शिका, काय बोलायचं ते शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही ती सायकल रिपीट करा. राईट. मग लीड जनरेशन, लीड कन्व्हर्जन, लीड जनरेट झाल्या, तुम्ही मीटिंग लावून दिली वांद्रे सरांची कोणावर तरी, पण तिथे वांद्रे सर बोललेच नाहीत, स्पीचच नाही दिला. मग स्पीचची प्रॅक्टिस नको का करायला. राईट. मग आम्ही फीडबॅक पण देतो एकामेकाला, म्हणजे तुम्ही देता नाही वांद्रे सर तुम्ही असं नाही असं बोलायला पाहिजे, तुम्ही सांगता सर हा व्हॉइस लेस होता, व्हॉइस वाढ. इथे आपण ही बॅच आहे, इथे ऍक्टिंग नाही करायची आहे, मार्केटमध्ये ऍक्टिंग करायची, इथे तर रिअल राहायचं आहे ना. मला हे येत नाही, मला शिकवा बोलायला, मग आम्ही शिकवतो बोलायला. राईट. तर हे असं आहे. नेक्स्ट आम्ही तुम्हाला 30 डेचा ऍक्शन प्लॅन देतो की 30 दिवसामध्ये सेल्स डबल करून दाखवा. 5-30 दिवसाचा सेल्स म्हणजे गेल्या महिन्याचा सेल्स आणि ह्या येणाऱ्या 30 दिवसांमध्ये सेल्स काय करायचं तुम्हाला चॅलेंज देतो आम्ही. डबल करायचाच आहे, चॉईसच नाहीये. तुम्ही डबल केला तर तुम्हाला पुढच्या बिझनेस कोचिंगला घेणार, नाहीतर मी तुमची कोचिंग बंद करणार, कारण की मी गाढवावरती काम करू शकत नाही. बरोबर आहे ना. मी सगळ्यांचा कोच बनवू शकतो का नाही ना यार. ज्याला कामच करायचं आणि त्याचा मी कोच काय करू बनून. मग आम्ही त्याला चॅलेंज देतो की 30 डेज मध्ये बिझनेस डबल करून दाखवा, किंवा काय चॅलेंजेस आहेत, का नाही होत आहे, कम्युनिकेट तरी करा आमच्या बरोबर. ते आहे फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे सर लोन घ्यायचं आहे, हे करायचं ते करायचं, मग आम्ही सांगतो की ठीक आहे बॅलन्स शीट पहिली बघा, तुमची बॅलन्स शीट फंडेबल आहे की नाही आहे, ते टीम काम करते माझं. ब्रँडिंग ऑनलाईन वरती जर नसेल, तुम्ही लिंक्डइन वरती आहात का सगळे, लिंक्डइन एकटे आहात, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, लिंक्डइन वरती ऍक्टिव्ह राहावं लागेल. देवेंद्र फडणवीस तुम्हाला फेसबुकला किंवा इकडे नाही मिळणार, बाकी कुठे तुम्ही मला नाही माहिती तुम्ही कुठे आहात अजून, पण लिंक्डइन वरती तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. लिंक्डइन वरती तुम्ही प्रधानमंत्रीला पण मेसेज करू शकता. तुम्हाला लोकांना शोधायला जायची गरज नाहीये. लिंक्डइन वरती तुमची प्रोफाईल असायला पाहिजे, पण तुमची प्रोफाईल आज क्रिएट झाली आणि उद्या तुम्ही मोदीला मेसेज केला तर लगेच तुम्हाला वाटतं का ते लोक रिप्लाय देतील. तुमची पण प्रोफाईल लाईव्ह प्रोफाईल असायला पाहिजेत ना. मग उद्या जेव्हा मी तुमचं बिझनेस प्रेझेंटेशन घेऊन जेव्हा मार्केटमध्ये जाईन की सर साई प्लस LLPला फंडिंग आणायची आहे सर, उद्या त्यांचा 100 करोडचा एक प्रोजेक्ट आहे, 20 करोडची त्यांना फंडिंग पाहिजे, 80 करोड बँक द्यायला रेडी आहे. जो इन्व्हेस्ट करणार तो त्याला सर्च कुठे करणार आहे माहिती आहे, लिंक्डइन वरती. त्यांची लिंक्डइन वरती प्रोफाईलच नाही आहे. गुगलवरती सर्च करतील, गुगलवरती प्रोफाईलच येत नाहीये. गुगलमध्ये 3rd किंवा 4th ऑप्शन जो लीडरला तुम्ही मला सर्च करा घरी जाऊन CA राम पाटील, मी कुठेतरी आलो पाहिजेत ना तिथे. जर मी गुगलला आलोच नाही बाहेर तर ट्रस्ट फॅक्टर कमी होऊन जातो ना, हा माणूस कोण आहे. आणि जर तुम्ही लिंक्डइनला असता तर गुरुकुल काय करते तुम्हाला माहिती असतं, कारण की आम्ही लिंक्डइनला ऍक्टिव्हेटेड आहोत ना रे. म्हणजे मी ते बघतात, माझ्याकडे फोनच दिला नाही यांनी. मी आता EA ठेवलेली आहे, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ठेवली, माझ्याकडे फोनच नसतो, मी फोन घेतच नाही, कारण की मला पण तो फ्री व्हायचा आहे ना. फोन उचलायला मी एक मुलगी ट्रेन करतोय आता, की माझे सगळे फोन बाळा तू उचलायचे, खूप एक्स्ट्रीम काम असेल तरच मला आणून द्यायचं, नाही तर मला फोनच द्यायचा नाही. कारण की सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन माझ्या आयुष्यातलं काय होतं, आणि ते पण 2 होते, म्हणजे एक कमी पडत होता म्हणून 2 असे फोन ऑपरेट करायचो मी, असं बोलायचं. बंद केलं आता. मला ज्यांनी फोन केलं काम कोणाचं असेल,
आता मी एवढा वेळ तुमच्याबरोबर सेशन घेतोय, मी एकही फोन उचलला नाही. कोणाचं काम थांबलं सांगा? माझं थांबलं की ज्यांनी फोन केला त्याचं थांबलं? मला काही लोक फोन कशासाठी करतात माहिती आहे काय? सर लोन चाहिए क्या आपको? अर्धे फोन ते असतात, सर आपके साथ टाइप करना है. सीए लोक आहेत, सगळ्यांना माहिती आहे, सगळे इन्शुरन्स वाले सीए लोकांच्या मागे आहेत की सर आपसे टाइप करना. त्यांना वाटतं की आमच्याकडे एवढे कस्टमर आहेत, सगळ्यांचं इन्शुरन्स आम्ही काढायचं. ट्रस्ट फॅक्टर असतो ना. इन्शुरन्स कंपन्या फोन करतात. म्हणजे दिवसातले जर 100 कॉल काढले तुम्ही टोटल, त्यातले 80 कॉल तर माझ्या कामाचेच नाही आहेत. मी का उचलू? 20 मधले 18 कॉल माझ्या क्लाइंटचे आहेत, ज्यांच्यावर माझा धंदा चालू आहे. पण त्या लोकांनी मला फोन का केला है? सर मेरा जीएसटी भरना है, मेरा लेजर क्या है, ये क्या है, वो क्या है, छोटी मोठी इन्क्वायरी. सर ITR का ड्यू डेट क्या है? माझा स्टाफ हँडल करू शकतो ना या सगळ्या क्वेरीज. 2 लोक आहेत ज्यांच्या लाईफमध्ये खरंच सिरियस प्रॉब्लेम चालू आहे, काहीतरी चॅलेंज चालू आहे. तो माझ्या स्टाफला काय बोलेल? माझा स्टाफ फोन उचल्याने बोलेल की सर बताइए ना क्या काम? नहीं, राम सर से ही बात करनी. तो कॉल माझ्याकडे येतो. मी आता 100 मधले फक्त 2 कॉल घेतोय, ओनली 2% कॉल. फक्त एक एम्प्लॉई हायर केल्यामुळे 98% कॉलचा माझा टाइम वाचला. छोटीशी आयडिया, अँड देन यू कॅन बी फ्री. आणि तुमच्या पण पाठीमागे तीच लागणार आहे, मी नाही लागणार आहे. जे तिला ट्रेन केलेलं आहे की हा व्यक्ती जरा लूज आहे, ह्याच्या मागे लागायचं, ह्यांच्या ऑफिसमध्ये जायचं, ह्यांच्या दुकानात जायचं, यांना विचारायचं सेल्स करतात आहेत की नाही करतात आहेत. छोटी आहे, तुम्हाला तिचा राग नाही आला पाहिजेत. का नाही आला पाहिजेत? ती जे विचारते त्याच्यामध्ये भलं कोणाचं आहे? तेवढं तरी मॅच्युरिटी बिझनेस कम्युनिटीकडे असायला पाहिजेत ना, की ती जर कॉल करते आणि ती तुम्हाला बोलते राम सरांबरोबर 1 to 1 बुक करा, तर माझ्याबरोबर 1 to 1 बुक केल्याने तुमचा लॉस नाही होणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा काहीतरी फायदा असेल. आम्ही बॅक एंडला काहीतरी विचार केलेला असतो जो आम्हाला तुम्हाला सांगायचा असतो. जर तुम्ही भेटलाच नाही तर मी काय करणार? जर तुम्ही दिनचर्याची बुक लिहिलीत नाही, तो 30 डेचा चॅलेंज घेतलाच नाही, तर मी काही नाही करू शकत. तुझा धंदा केलाच नाही तर मी काहीच नाही. मी फेल आहे भाई, मी फेल आहे. फिर तुम्ही लोक कोच फेल करू शकता, एवढी पॉवर आहे तुमच्याकडे. पॉसिबल आहे ना? फंडिंग लागते, मग हे लोक फंडिंगसाठी टायप करायला लागलेत. आपल्याला फंडिंग 3 प्रकारे येते मार्केटमध्ये आपल्या बिझनेससाठी. जर बिझनेस तुमचा फंडेबल असेल तर इन्व्हेस्टर फंडिंग देतात, बँक लोन देतात आणि गव्हर्नमेंट सबसिडी देते. आणि तिन्ही तुमच्या बिझनेसमध्ये आले पाहिजेत. गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देत नाही, ह्याचा अर्थ आहे गव्हर्नमेंटच्या अँगलने हा बिझनेस चांगला नाही आहे. बँक तुम्हाला लोन देत नाही म्हणजे हा बिझनेस चांगला नाही आहे. आणि इन्व्हेस्टर फंड देत नाही म्हणजे एक अननोन व्यक्ती तुम्हाला फंड देत नाही म्हणजे तुम्ही ॲज अ व्यक्ती फंडेबल नाही आहे. तुम्हाला पर्सनॅलिटी चेंज करावी लागेल. मी फंडेबल वाटतोय का तुम्हाला? मी तुमच्या बिझनेसचं मला नॉलेज नाही, पण मी जेवढं गुरुकुल तुम्हाला आता दाखवलेलं आहे, जर मी उद्या एखाद्या इन्व्हेस्टरला घेऊन आलो, मला बोलता येतं का? माझा विजन क्लिअर आहे का? मला कुठे जायचे कंपनीला घेऊन ते माहिती आहे का? मी क्वालिफाईड आहे का? माझी टीम आहे का? मी फ्री आहे का पहिला तर त्या इन्व्हेस्टर बरोबर बोलायला? नंतर इन्व्हेस्टर बोलताना मला 5 कॉल आले. मी खूप मोठ्या जर्नीसाठी स्वतःला रेडी करतोय. तुम्ही का नाही करतात? मग हेच कर, जे मी करतोय तेच करायचं. आपल्या लोकांची जर्नी वेगळी नाही आहे, आपल्या लोकांचा रस्ता एकच आहे. हा, कोणाला स्टॉप नंबर 1 थांबायचं, कोणाला 11 पर्यंत जायचं, बस एवढंच आहे. पण ग्रो तर सगळ्यांनाच व्हायचं आहे ना. मी बोलतो तुम्हाला IPO नाही आणायचा, नका आणू, पण अरे धंदा तरी डबल करायचा आहे की नाही करायचं ते तर करावंच लागेल ना. आणि बिझनेस सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे इथे आम्ही लिटरली तुम्हाला विचारतो की तुम्ही जर उद्या मेलात, एकदम क्लिअर भाषेत, मला कन्फ्यूज पण नाही करायचं आहे, अगर तू कल मरेगा, क्योंकि आज नहीं तो कल मरेगा, अगर मरेगा तो बिजनेस का क्या? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला विचारायचा असतो स्वतःला. आणि त्याचं आपल्याला आत्तापासून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्याचं काय करायचं असतं? सक्सेशन प्लॅनिंग क्रिएट. माझी एक्झिक्यूट करून झाली, मी आता मेलो तरी गुरुकुल बंद होणार आहे का? लँड अक्वायर झाली, ऑफिस स्वतःचं बनलं, 80 लोकांचा स्टाफ झाला, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अपॉइंट झाले. अरे जसे रतन टाटा गेले तरी पण टाटा चालू आहे, तसं आता माझं पण झालं की. हा, स्पीड कमी असेल थोडीशी, 6 महिने वर्ष, काय फरक पडतो? बिझनेस तरी. पण माझा पॅन कार्ड आहे का आता बँकेमध्ये? नाही, कंपनीचा पॅन कार्ड आहे, GST कंपनीच्या नावावरती आहे, प्रॉपर्टी कंपनीच्या नावावरती आहे, सगळं कंपनीच्या नावावरती. कंपनी कोणाची? माझीच आहे. हो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कंपनी माझी, मी कंपनीचा. आपला लिमिटेड टाइम आहे, आपण जाणार आहे, कंपनी राहिली पाहिजे.
अशा विचाराने आम्ही कंपनी बनवली आणि म्हणून कंपनी फंडेबल आहे, म्हणून कंपनीमध्ये लोन येऊ शकतं, म्हणून कंपनीला गव्हर्नमेंट सबसिडी देऊ शकते आणि म्हणून उद्या जेव्हा मी कंपनीला आयपीओला घेऊन जाणार अननोन लोक माझ्या शेअर्स परचेस करायला पाहिजेत ना हो. अननोन लोक, तुम्ही कसा डीमार्टचा शेअर घेतला लोकांनी, रिलायन्सचे शेअर घेतात, टाटाचा शेअर घेतात. जिओ लॉन्च करणार आहे, जिओचा अजून आयपीओ नाही आला. जिओने खूप लॉस केला मार्केटमध्ये. एवढा मोठा इन्फ्रा बनवणं, 10 लाख करोडचा काहीतरी त्यांचा इन्फ्रा आहे. एवढा मोठा इन्फ्रा विदाऊट स्वतःच्या फंडिंगवरती बनवलाय. पण आता काय करणार आहेत, मार्केटमध्ये जिओ लॉन्च करणार आहेत आणि सगळा पैसा रिकवर करणार आहेत. सगळा काय, सगळ्यापेक्षा म्हणजे जेवढा लावलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रिकवर करणार आहेत. आणि तिथे थांबणार नाही आहेत ते लोक. आता कॅम्पा कोला म्हणून पेप्सी आणि कोको कोलाला टप द्यायला चालू केले, मग ती पण कंपनीवरती करणार. म्हणजे जो बिझनेसमॅन बनला त्याला एवढं कळालं, साला प्रोडक्ट विकून ना प्रॉफिट नाही पैसे नाही कमवू शकत माणूस, घर चालवू शकतो. जर तुम्हाला खरंच कॅश कमवायचे असेल ना, रिअल कॅश, अशी 500 करोड 1000 करोड, तर कंपनी विकावी लागते. युअर कंपनी इज युअर प्रोडक्ट. क्रिएट अ कंपनी विच कुड बी विच इज सेलेबल. लगेच नाही होत, लगेच कोणाला पाहिजे, शॉर्टकट सक्सेस नाही आहे माझ्याकडे. 5 ते 10 वर्षाची जर्नी आहे ही. बिझनेस 2.0 आहे. आता फक्त कचरा साफ करायचा चालू आहे, नंतर सॉइल प्रिपेअर होणार, मग त्याच्यावरती झाडं लागणार, मग ते सगळं डेकोरेशन. 5 वर्षाची जर्नी आहे सर. 5.0 पर्यंत तुम्हा लोकांना जायला किती वर्ष लागणार आहेत? 5. पण सुरुवात 1.0 ने तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. मी 2.0 पर्यंत घेऊन जाण्याची इच्छा आहे माझी. नेक्स्ट, येस, माझा प्रोग्राम संपलेला आहे, डिलिव्हरी झालेली आहे. प्रश्न मी घेऊ शकतो. आता फक्त एकच राहिलेला आहे. जर तो प्रश्न असेल तर ह्याची प्राइस काय, तर त्याच्या पुढची स्लाइड आहे. प्राइसच्या अगोदर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज बिंदास प्लीज, कारण की हा वेळ तुमच्या लोकांसाठी आहे. तुमच्या लोकांच्या वेळीची आम्हाला रिस्पेक्ट आहे. तुम्ही फक्त हात रेज करा. क्लासरूम छोटा जरी असेल तरी तुमचा रेकॉर्डिंग होणार नाही. माईक घेतला तरच रेकॉर्डिंग होतो, कारण की साऊंड सिस्टम माईकला कनेक्टेड आहे. तर तुम्हाला माईक घेता आणि तुमचा प्रश्न विचारायचा. जेन्युइन काही प्रश्न असतील तर विचारा, फीडबॅक असतील तर द्या. तुम्ही आलेला ज्या विचारांनी ते मी डिलिव्हर केलं की नाही, मी काय इम्प्रूव्ह करू शकतो ते सांगा. कारण की जोपर्यंत माझा कस्टमर मला फीडबॅक देणार नाही तोपर्यंत मी कस्टमाइज, कारण की आमच्या ह्या पीपीटी चेंज होऊ शकतात की नाही, डिलिव्हरी चेंज होऊ शकते की नाही, कॉन्टेंट चेंज, सगळं चेंज होऊ शकतात. का चेंज करू? कारण की जर ते व्हॅल्यू क्रिएट करत असेल समोरच्या लाईफमध्ये तर डिलिव्हरी देऊन फायदा आहे ना. ज्याच्यामध्ये व्हॅल्यूच नाही आहे त्याला डिलिव्हरी देऊन काहीच फायदा नाही. मग तुमचे प्रश्न, तुमचा फीडबॅक, तुम्हाला जे बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. 5 मिनिटं मी देऊ शकतो. काय टाइम झाला?